आम्ही पोहोचवतो। आम्ही जास्त फायदा काढत नाही, पण तुम्हाला आम्ही मार्केट देतोय। तर मी माझ्याकडून दरवेळेस सांगायला राहायचं, तर त्याचे आपण सध्या 3 प्रोडक्ट टाईप केलेले। मसाले आहे का? तर मसाले आहे, हँडमेड सोप आहे आणि हे हँड वॉश, डिश वॉश, बाथरूम क्लीनर आणि डिश वॉश आहे। तर ही मार्केटपेक्षा आपण कमी कॉस्ट ठेवली आणि सुरुवातीला सगळ्यांना मोठं घ्यायला परवडत नाही। तर हँडमेड सोप तुम्हाला माहिती आहे अमेझॉनला 200+ किमती आहे, आपण 150 ठेवून 135ला देतोय तो साबण। तर ह्याच्यामध्ये आपण 4 फ्लेवर केलेले आहे। तुम्हाला माहिती मार्केटची गरज आहे आता, ॲलोवेरा सगळ्यांना माहिती, पण चारकोल सोप तर चारकोल सोप आता हा मॅजिक ब्राईटनिंग आहे, म्हणजे स्किन गोरी होण्यासाठी। उबटन सोप आहे आणि ॲलोवेरा सोप। तर हे 4 घ्यायला आपल्याला महाग पडेल एवढे, म्हणून आम्ही हे सॅम्पल पॅक केलेलं आहे। फेशियल बॉम्ब पण म्हणतात याला चेहऱ्यासाठी। तर हे आपण पूर्वी 60 रुपयाला विकत होतो, आज आपण ऑफरमध्ये 50लाच काढतोय, आपल्याला स्टॉक क्लिअर करायचा आहे, म्हणजे आमच्याकडे वेळ कमी पडतोय। आणि हे पण 60 रुपयाला। गोवरच्या सचिन काळजे, मी चरवलीमध्ये राहते आणि सुग्रण फेशियल हे माझं प्रोडक्ट आहे आणि मी रुद्रा उद्योग समूहावर 1 टाईप केलेला आहे। तर या संस्थेबरोबर मी कंप्लीट 2.5 वर्ष झालं जॉईन झालेले आहे, पण आता 2-3 मीटिंगला मी नव्हते घरचा प्रॉब्लेम असल्यामुळं। तर मॅडमचं मार्गदर्शन मला हे नेहमीच लाख मोलाचं असतं। आता यशोधन फूड प्रोडक्टमध्ये मी उपासाचं पीठ विकते, तर आता मॅडमच्या मार्गदर्शनामुळे आता माझं नवरात्रीमुळे मॅडम 1.5 टन पीठ विकलेलं आणि 200 किलो वरई विकलेली आहे। तर राजश्री मॅडमचं जे उद्योगाचं जे मार्गदर्शन असतं, त्याचं मार्गदर्शन आपल्या मनाला जर त्याचा स्पर्श झाला, जसं लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तर सोनं होतं, तसं मॅडमचं मार्गदर्शन एकदा आपल्या मनाला लागलं तर ती नक्कीच यशस्वी उद्योजिका होऊ शकते। हा मला 2.5 वर्षात एक अनुभव शेअर करते। आपला वर्धापन दिन झाला त्यावेळेस आम्ही 12च्या टाइमला आलो होतो, तर मॅडम त्यावेळेस गेटवरच उभ्या होत्या, सगळ्यांचं स्वागत करत होत्या। आणि ज्यावेळेस कार्यक्रम आपला म्हणजे संपला, आम्ही नाश्त्यासाठी गेलो, तर आम्हाला एक आमच्या 4-5 जणी मैत्रिणींबरोबर मॅडम बरोबर आम्हाला फोटो काढायचा होता। तर आम्ही मॅडमला शोधत होतो, मॅडम कुठे आहे। तर मॅडम म्हणजे सकाळपासून उभ्या होत्या, पण लास्टला पण मॅडम गेटपाशी उभ्या होत्या। तर मी मॅडमकडून एक आदर्श घेतला, म्हणजे मॅडम मध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व असं आहे की कार्यक्रम झाला तरी मॅडम म्हणजे नाही का स्वागतासाठी गेटपाशीच उभ्या होत्या। जर त्यांच्याऐवजी जर दुसरी एखादी व्यक्ती असतील तर ती बोलली असती मी सकाळ धरून दमलेले, मी स्टेजवरच थांबते। पण मला त्यावेळेस तो मॅडमचा गुण इतका आवडला, मला तो एक म्हणजे आपल्या सर्व मैत्रिणींबरोबर शेअर करायचा होता, पण मी 1-2 महिने येऊ शकले नाही। पण मला खूप मॅडमचा खूप अभिमान वाटला त्यावेळी, कारण की मॅडम नाही का सकाळपासून उभ्या होत्या तरी त्या गेटपाशी उभ्या होत्या सगळ्यांच्या स्वागतासाठी। धन्यवाद। मुलगा 12 वर्षाचा असताना ते गेले, आज ते 27 वर्षाचा वाटले, पण मला असं कुठेही जाणवलं नाही की आमच्या कर्नाटकाच्या भागात थोडंसं वागणूक जरा वेगळी दिली जाते, जर का आम्ही कापरात आहोत। पण तुमच्यामुळे तेही म्हणजे विसरून गेली की नाही, ह्या क्षेत्रात पण आपला मान आहे, तर ते श्रेय विषय काढला त्यांनी। आता तुम्हाला माहिती आहे शासनाकडून विधवा शब्द वापरायला बंदी आहे आणि हळदी कुंकाचा असं काय कोणीच भेद करायचा नाहीये। मागं पण मला 1-2 जणींनी विचारलं आम्ही येऊ शकतो वगैरे, मुद्दाम या, असं काही नाहीये की खरंच आपला काही त्याच्यामध्ये दोष नसतो, वेळ कोणावर विचारून येत नाही, कधीच असं बोललं नाही पाहिजे काय नाही। आणि छान त्यांनी जसं एन्जॉय केलं की मी सगळ्यांना सांगेल। काल पण मला वाईट याचं वाटलंय की आपण ग्रुपवर 8-10 दिवस मेसेज टाकत होतो, आपण सहजच बोलताना काय म्हणतो, तू काय टाटा बिर्लाची आवला दे का, बिर्ला ग्रुपचा हळदी कुंकू होता। बिर्ला ग्रुपचा इंद्रिया ब्रँड मला सुद्धा माहिती नव्हता, का 2 महिन्यापर्यंत मी पुण्यात जाताना जेव्हा पोस्टर पाहिले मी म्हणलं अरे तनिष्क सारखा ब्रँड आलाय आणि ज्वेलरी मला खूप आवडतं, म्हणलं अरे इंद्रिया ब्रँड भारी आला। पण मला वाटलं नव्हतं का ते आपल्या ग्रुपला इन्व्हाइट करतील आणि इतकं छान आदरातिथ्य करतील। तर त्यासाठी आम्ही ग्रुपवर मुद्दाम टाकत होतो या लिस्ट काढा, की मला वाटत होतं की माझ्या भगिनींना तो रिस्पेक्ट मिळावा सगळं तिथं, की कोणतरी ताई म्हणलंय की ताई मी घातलेला सेट 18 लाखाचा आहे, हा मी बापजादीत कधी बापजादी घालू शकले नसते, तर मला घालायला भेटला। तर ताईंच्या त्याच भावना आहे। असो तर आपल्या ग्रुपचा फॉर्म भरा आम्ही का म्हणतोय की फॉर्म भरण्याचा हा फायदा असतो की सोशल मीडिया आणि घराघरापर्यंत जरी मी पोहोचले असेल तर तुम्ही जेव्हा SMBSचे सदस्य होता तुम्ही माझ्या ग्रुप खाली येता आणि आपण एक SMBS फॅमिली होत असतो। या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला वर्षभर मिळत राहतात।
म्हणजे आम्ही फॉर्म रिन्यू करा का म्हणतो, तुम्हाला ती अवेअरनेस राहते. 199 इट्स नॉट अबाउट मनी, काहीच नाहीये. मी 1000 टाकले तरी तुम्ही येणार, 999 केली तरी येणार, मला त्याचं घेणं नाहीये. फक्त तुम्हाला जाण व्हावी. आता परत आपले चंदू महाबरे भोसरीमधनं आलेली आहे. मी इन्शुरन्स ॲडव्हायझर म्हणून काम करते. मी नेहमीच तुम्हाला सांगते की महिलांना म्हणजे तुम्ही कमवताय तर बचतही करा. रोजची फक्त आपण अर्धा लिटर दूध तर प्रत्येकीला लागतं. 30 रुपयाची जरी रोजची बचत म्हटली, महिन्याला 1000 रुपये तुमचे बचत होत आहेत आणि तुम्ही लखपती होत आहेत. म्हणजे ज्या काही तुम्ही प्रायव्हेट कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतात तर अचानक त्या कंपन्या रात्रीतनं बंद होतात. तसं आपलं गव्हर्नमेंटचं आहे ते बंद होणार नाहीये. आणि माझं एक आवड म्हणून माझं छोटंसं टेरेस गार्डन आहे. तर त्याच्यामधले जे काही दुर्मिळ वनस्पतींचे रोपं वगैरे असतात किंवा वेलवर्गीय भाज्यांचे वनस्पती, त्याचा आजारपणा खूप वाढली तर मग सगळेजण सांगतात विषमुक्त खा. विषमुक्त खा कुणाकडनं आपण घ्यायचं तर आपण स्वतःच आपल्या गॅलरीमध्ये ते पिकवू शकतो. आणि मला खरंच म्हणजे आनंद होतोय की चालू महिन्यामध्ये हळदी कुंकाला मी रोप म्हणून महिलांना म्हणजे हे केलं होतं. तर मग मनीषा मालखेडे म्हणून आहेत तर त्यांनाच आता 30 रोपं देऊन आली आहे. आणि एक करिअर अकॅडमी म्हणून त्यांचं नाव माहित नाही तर त्यांनी 50 रोपं माझ्याकडनं घेतली आहेत. सोनलताईंनी पण आज रोपं मागवली आहेत, पाहायला मिळतील. धन्यवाद. शुभांगी सुरुवातीला यायच्या ना तर त्या इन्शुरन्स ॲडवायझर सांगायच्या, पण त्यांनी रोपं पण सोबत असायच्या. म्हणजे तुम्ही पहिल्या मिटिंगला आल्या, दुसऱ्या आल्या, मला बिझनेस मिळाला नाही का, इतर महिला सांगताय मला इतका बिझनेस मिळाला, तितका निगेटिव्ह होऊ नका. कधी कधी परमेश्वर आपल्याला खूप चांगलं देण्यासाठी खूप वेटिंगवर ठेवतात. मी कोणाला तरी काल तिथं बक्षीस मिळालं म्हणलं, लेट पण थेट ऋतुजाताई. तर कधी काय मिळालं सांगता येत नाही. फक्त पेशन्स ठेवायचे, आपलं धीर कधीच सुटून द्यायचं नाही. लक्षात राहू द्या, येत राहायचं. तुम्हाला गुरुचरित्रातली गोष्ट पण मी सांगेल की जेव्हा त्या व्यक्तीला म्हणजे शुष्क काष्टाचा तो अध्याय आहे 40वा मला असेल, तर त्याला दत्तगुरू सांगतात की वाळलेली काठी, शुष्क म्हणजे वाळलेली काठी संगमाच्या तिथं लाव आणि त्याला पाणी घालत राहा. त्या काठीला जेव्हा पालवी पडेल त्या झाडाला त्यावेळेस तुझ्या शरीरावरचे कोड निघून जाईल. तर त्याला लोक हसायचे की वाळलेल्या झाडाला पाणी घालतोय, पण गुरुवाक्य मग काम देणं होतं. तर त्याने तसं करत राहिलं, तसा चमत्कार झाला. तर मी आज तुम्हाला सगळ्यांना हाच मेसेज देईल, मीटिंगला येणं खूप गरजेचं आहे. तुम्ही मीटिंगला आल्यावर चार्जिंग भेटतं आणि सगळ्यात पहिलं काय असतं ना की माझा व्यवसाय होईल का, मला हे भेटेल का. पण इथं आल्यानंतर जेव्हा एक जण उठून सांगतात ना, एक एनर्जी क्रिएट होत असते आपल्यामध्ये. अरे ह्या ताई करू शकत्या, त्या पण करताय, मग मी का नाही. अशी थोडीशी आपल्याला एक कॉम्पिटिशन सारखं स्पर्धा पण वाटते आणि त्याच्यातून पण आपला व्यवसाय होतो. चल पुढचं. म्हणजे राजश्री ताईंच्याच गावची आहे. तर मी आज पहिल्यांदाच आले मीटिंगला आणि माझा व्यवसाय आहे, मी ब्लाऊज वगैरे शिवते, साड्या पिको फॉल करते, त्याचबरोबर मी आयुर्वेदिक प्रोडक्ट पण विकते. फर्स्ट टाईम मी माझ्या वडिलांवरच ट्राय केला आयुर्वेदिक प्रोडक्टचा. त्यांना खूप त्रास व्हायचा, त्यांचं एन्जिओप्लास्टी पण झालेलं होतं, तरी पण त्यांना फरक पडायचा नाही. सगळ्या ट्रीटमेंट करून झाल्या तरी पण फरक पडत नव्हता. मग मी रियांशच्या कंपनीसोबत जॉईन झाले आणि त्यांच्याकडून प्रोडक्ट घेतले आणि मी माझ्या स्वतःच्या पप्पांना दिले. तर त्यांना 3 महिन्यात फरक पडला. आता त्यांच्या सगळ्या टॅबलेट बंद आहे, फक्त एक रक्त पातळ होण्याची टॅबलेट चालली आहे. तर तुम्ही आता प्रोडक्ट काढले सोबत? हो आहे. मीटिंग झाली होता. हो छान. थँक्यू. तुम्हाला वाटत असेल एवढे 3 कॅमेरे तुमच्यावर का चालू आहे, म्हणजे कदाचित हा बी प्रश्न आलेला असेल. जाऊ द्या, सेलिब्रिटी फिलिंग येऊ द्या तुम्हाला. तर एक कॅमेरा आपला जो असतो तर आपण कॉमन रील करतो. एक कॅमेऱ्यामध्ये तुमच्या प्रत्येकीचे व्हिडिओ असतात जे मी स्टेटसला टाकत असते, त्याच्यातून तुमची मार्केटिंग होत असती. दुसरा कॅमेरा जो चालू आहे तो इन्स्टाला लाईव्ह चालू आहे. इन्स्टाला तुम्हाला 3,11,500 पैकी नाही काय म्हणलं तरी 10,000 लोक पाहू द्या. तर त्याच्यातून तुम्ही लोकांपर्यंत जात आहे आणि तुमचा काय व्यवसाय तो पण जातोय. तर खरं तर या कॅमेरामॅनचे आभार माना की यांना इकडून तिकडून अँगल शोधावा लागतो. पण यात आहे बसा. अजून एक टाका. एडिटिंगचा सपोर्ट करते मी, घरातनं व्हिडिओ एडिटिंग करते आणि मला 8 ते 9 वर्ष झाले याच्यामध्ये. त्यानंतर कुठेतरी असं वाटलं की आपण मिस्टरांना सपोर्ट करतो, पण कुठंतरी कॉलेजला असल्यापासून माझी इच्छा होती की आपलं स्वतःचं पण काहीतरी अस्तित्व निर्माण करायला पाहिजे. तर मला अशीच ऑपॉर्च्युनिटी आली. माझ्या नशिबात होतं किंवा काय, रियांश कंपनी ही बोलली, हिला पण मी सजेस्ट केलेलं. त्या कंपनीत आयुर्वेदिक प्रोडक्ट होते, तर त्याच्यात तिच्यासारखंच मी स्वतः आली. घरात माझा अनुभव घेतला. माझ्या सासूला मूळव्याधाचा त्रास होता आणि माझ्या नंदेच्या घरात पण मूळव्याधाचा त्रास होता. मग माझ्या मिस्टरांचे आत्ते आहेत, त्यांना गुडघेदुखी वगैरे होते, त्याच्यासाठी मी 2 प्रोडक्ट मागवले आधी. तर त्याचा खूप चांगल्या पद्धतीने मला रिझल्ट भेटला 3 महिन्यामध्ये. त्याच्यानंतर सर बोलले मला ते रियांश कंपनीचे की तुम्ही याच्यामध्ये बिझनेस करू शकता का. म्हटलं ठीक आहे, माझ्या घरात रिझल्ट चांगला भेटला. शॉर्ट मध्ये सांगा, कारण खूप मीटिंग असते ना.
खूप जणांना तर सांगितलं. घेऊ शकते. तुम्ही तर मीटिंग सगळ्यात- झाल्यानंतर प्रोडक्ट दाखवा आणि वर्ल्ड शिंदे आणि मी ब्लाऊज ड्रेस आणि नऊवारी साडी वगैरे शिवते आणि आता जसं पहिले ऑर्डरप्रमाणे करत होते, पण मी आता स्वतःचं माझं पर्स मॅन्युफॅक्चरिंगचं काम 1-2 महिने चालू केले आणि मला संस्थेतनं मागच्या आठवड्यात एक ऑर्डर सुद्धा मिळाली होती. धन्यवाद. आणि 2 महिने मला मीटिंगला येता आलं नाही, पण या महिन्यात मीटिंगला आले आणि खूप दिवसापासून बचत गटामध्ये जाण्याची खूप इच्छा होती. ती आज माझी इथे आल्या ती इच्छा पूर्ण झाली आहे. त्यासाठी ताईंचे धन्यवाद. थोड़ा करंट में करने तो हिंदी में बोल हाँ हिंदी में मेरा हमारा 40 इयर्स से फार्मास्यूटिकल डिस्ट्रीब्यूशन का होलसेल बिजनेस था, लेकिन अभी 2 साल पहले मैंने और मेरे हस्बैंड ने एक नई कंपनी स्टार्ट की है, जैन हेल्थ केयर प्राइवेट लिमिटेड, और उसके अंदर हमने कियल कॉस्मेटिक्स करके एक हमारी खुद की ब्रांड डेवलप कर रहे हैं हम। अभी 3 प्रोडक्ट्स लेके आए। हेयर रिमूवल वैक्स पाउडर है, फेस पैक है प्योर आयुर्वेदिक, और एलोवेरा जेल है। इसका सिर्फ प्योर मोटो ऐसा ही था कि मैं खुद एक मदर, मुझे बाहर जाके पार्लर में जाके इतना टाइम नहीं मिलता था, तो मैंने धीरे धीरे उसके लिए मुझे जो बेनिफिट्स हुए अभी मैं वो दूसरी लेडीज़ के लिए वो प्रोवाइड करना चाहती हूँ। क्या थी और सरनेम क्या है? शाह। शाह कॉस्मेटिक का पूरा लाइसेंस के साथ किया है? हाँ, पूरा ठीक आहे. अच्छा. हे बघा ग्रुपवर आपण लावू शकता. आता इथली आपली कॅपॅसिटी संपत आलेली मीटिंगची. पुढची आता इथं राहील कुठं राहील म्हणून मी म्हणते ग्रुपवर नाव द्या, कारण 100ची पार्किंगची कॅपॅसिटी आहे. 125 बसल्या होत्या, किंवा कदाचित आपण स्टूल वाढवू, खुर्च्यांना जर जागा जात असेल तर खुर्च्या काही आणि स्टूल काही असं आपण करू. पण ज्यांना कोणाला वाटतंय की मला स्टॉल लावायचा आहे बाहेर, चहाचा लावू शकता, पाणीपुरीचा स्नॅक्सचा लावू शकता आपण स्टॉल, कारण इथं फुटपाथ सारखं बाहेर जे आहे ना बाहेर, तर तिथं स्टॉल लावू शकता, बिझनेस होऊन जाईल. कारण लांबून येणाऱ्यासाठी आता ही आयडिया मला मिळाली सांगते. माझ्या आईने मला विचारलं, तुला भेटायला लांबून लांबून लेडीज येतात, मागच्या वेळेस पनवेल, मुंबई, औरंगाबाद, त्या लेडीजच्या चहा पाण्याचं जेवणाचं काय. तर मग मी म्हटलं याच्यामध्ये तर काय गडबडीत आपलं होत नाही, विचारलं वगैरे. तर आईने सांगितलं का कोणाला तरी सांगा, त्यांचा पण बंदोबस्त होऊ द्या जेवणाचा, चहा पाण्याचा, आणि त्यांचा पण व्यवसाय होऊ द्या. माझ्या आईने मला सांगितलं म्हणून मी सांगते. नमस्कार, मी ज्योती सनकर. मी स्वतः दूध आम्ही विकतोच आणि दुधाचे प्रोडक्टही बनवते. तूप, पनीर, बासुंदी हे प्रोडक्ट आहेत. तर एकदम क्वालिटीचे प्रोडक्ट आहे, भेसळमुक्त आहेत. मोशी प्राधिकरण एरियामध्ये पण 150 लिटरपर्यंत दूध जातं आणि कस्टमरला पाठवून चालूच असतं. नमस्कार, मी आहे आरती भंडारी. मी 15 वर्ष झाले ग्राफिक डिझायनर आहे. अल्बम, प्री वेडिंग वगैरे, म्हणजे इंडोर आउटडोर सगळे फोटो एडिट वगैरे करते, अल्बम डिझायनिंग करते. वा, काळाची गरज आहे. आता तुम्हाला मी होमवर्क देणार एक व्हिडिओ एडिटिंगला. व्हिडिओ नाही, तुम्हाला व्हिडिओ ही करते. क्रिएटिव्ह ग्राफिक डिझायनर ऐकायला येत नाही का पाठीमाग? काम करते. त्याच्यानंतर सप्लिमेंटचं पण काम करते. आणि जर तुम्हाला खूप गरज असेल तर मेडिटेशन सुरू केलेलं आहे आणि त्यांनी कॉल करा. आणि त्याच्या पण बाहेर डिझाईन करते. हा बॅनर पण डिझाईन करता. बघा, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. म्हणजे मला असे वेगवेगळे फील्डमध्ये काम करणाऱ्या महिलांचा खरंच अभिमान वाटतो. काही खरंच तुम्हाला ग्रुपमधून खूप बिझनेस मिळेल. फक्त प्रॉपर ऍडव्हर्टाईज टाका, व्यवस्थित ग्रुपमधून बिझनेस मिळेल. छान. ठाणे चौकामध्ये राहते आणि मी कोकणी पदार्थ, कोकणी काजू वगैरे सगळं विकते आणि त्याचबरोबर टपरवेअरचं पण करते. मग इथल्या महिलांना जर काजू वगैरे घेत असाल तर मी तुम्हाला 50 रुपये डिस्काउंट म्हणून कमी करून देऊ शकते. मी दुसरी गावामध्येच राहते. मी ब्युटिशियन आहे, मेकअप आर्टिस्ट आहे, हेअर ड्रेसर आहे, नेल आर्टिस्ट आहे. माझं स्वतःचं पार्लर आहे पिंपळे सौदागरी एरियामध्ये आणि मी आत्ताच एक 10 ते 15 दिवस झाले आपलं ग्रुप जॉईन. कोणाचे रेफरन्स? निशा दगडे मॅम. अच्छा. त्या पण आता जॉईन. आपल्या गुंजांची मैत्रीण. त्यांचे जुने कस्टमर. त्या माझे क्लायंटच आहे. कसं वाटलं ग्रुप तुम्हाला? आजच आले मी. मीटिंग आज पहिल्यांदाच आणि एक 10 ते 15 दिवस झाले मी जॉईन करून. छान. आम्ही हँडमेड वॉल पेंटिंग, ॲक्रेलिक पेंटिंग, टेराकोटाची साहित्य म्हणजे पूर्ण वस्तू आणि रेडीमेड रंगोली, फोम, आपल्या साध्या रंगोल्या हे सगळं. त्यांनी काय सांगितलं ऐकलं का? त्यांनी रात्र जोडून आल्या ताई, त्या हँडमेड रंगोली, टेराकोटाचं आणि विशेष सांगेल मी त्यांचं, त्यांनी मला हँडमेड लोणचं दिलेलं होतं आपल्या गावासारखं.
खूप छान, मिस्टरांना पण खूप आवडलं. मी रिव्ह्यू पण टाकलाय ग्रुपवर. आणि त्यांनी दिलेली जी रांगोळी होती, तुम्ही फोन केले का त्यांना? मी डिझाईन पाठवलं तर ते मी त्या दिवशी मुलीच्या घरचे आले तर त्यांच्याकडून घेतलेली रांगोळी ठेवलेली होती, खूप आवडली त्यांना. आणि त्यांचे मिस्टर पण आर्टिस्ट आहे, खूप छान स्वामींचे वगैरे पोर्ट्रेटचे फोटो वगैरे छान काढतात. आणि युट्यूबची मुलाखत पाहून ते आले, दोघं पण कलाकार आहे, नवरा बायको. तर खूप छान, त्यांना रिस्पॉन्स द्या. त्यांनी आणलेले प्रोडक्ट मार्गदर्शनाखाली मागच्या महिन्यापासूनच ऐका, सगळ्यांना ऐकू येते का त्या काय सांगताय? नाव परत एकदा सांगा. विद्या गोसावी भोसरीमधून आल्या. केळीच्या चिप्सचं त्यांनी सांगितलं होतं. व्यवसाय मनातले काढून आणायला लावले. वैयक्तिक मार्गदर्शनला आल्या. 5 पैकी 1 व्यवसाय जो सजेस्ट केलेला होता जळगाव साईड कडून, त्यांना चिप्स सगळ्यात चांगले जे केळीचे असतात त्यांनी छान सांगितलं. त्यांचा केळीच्या चिप्सचा चांगला व्यवसाय सुरू झालाय आणि ग्रुपमध्ये रिव्ह्यू पण छान येतात त्यांचे. बोलायचं अजून काय तुम्हाला? मला पण इथं आल्यापासून खूप छान वाटायला लागलं मॅडम. म्हणजे आधी मी घरातच असायची, काहीच नव्हतं, तेव्हा मला असं डिप्रेशन सारखं वाटत होतं. इथं जेव्हा जॉईन केली आणि रोज रिव्ह्यू वेगवेगळं काहीतरी माहिती पण होतंय, पुढं काय झालंय, त्याच्यामुळे मला खूप छान वाटतंय. आणि मीटिंगला आल्यानंतर तर 2-3 दिवस असं मूड एकदम फ्रेश आणि गेल्या 1.5 वर्षापासून स्वामी समर्थांचं उद्यापन करायचं होतं, पण होत नव्हतं. पण ताईंनी सांगितलं का नाही होतंय कर, पण ह्या गुरुवारी केली आहे. अडचणी आल्या. अचानकच माझ्या एका मैत्रिणीचा कॉल आला की मेडिकेअर हायस्कूल इंटरव्ह्यूला आली होती गावावरून. त्यांनी दुपारी दिसतानीची आली, त्यांना परत जेवण करून दिले, स्वयंपाक करून. फॅशन डिझायनरचं कसं चाललंय शिवांगीताईंचं ते नेहमी दर महिन्याला काही ना काही व्यवस्थित छान. पुढच्या जोरात जोरात बोलायचं, तिकडच्या ऐकू जात नाही. लेडीज नाईटी आणि इनर वेअरचं माझं आहे. त्यांचं आडनाव आहे सगळ्यांना. व्यवसाय करायला लेडीज नाईटी आणि इनर वेअरचा व्यवसाय त्यांचा. त्या मीटिंगला पण सॅम्पल आणत असतं, मीटिंग झाल्यावर बघा. नाव अमृतकर, पूर्णानगर. माझा व्यवसाय इन्स्टंट ढोकळा पीठ, खानदेशी लोणचं, कैरी लोणचं, आवळा लोणचं, लिंबू लोणचं, मिरची, सगळे मिक्स, सगळे लोणचं, चटण्या वगैरे, हा माझा व्यवसाय. आणलं सोबत सॅम्पल? मी आज नाही आणलंय, मी फर्स्ट टाइम आले आज बघण्यासाठी. नाही शुभांगी महागरे. म्हणजे त्यांच्या रेफरन्स तुम्ही तुमच्या रेफरन्स घ्या. बघा, जुन्या सदस्यांनी याच्यामधून आदर्श घ्या की शुभांगीताईंनी त्यांना रेफरन्स दिला, अशी संस्था आहे, त्यांनी त्यांना पण घेऊन आलाय, कारण त्या काही तर काही करताय. म्हणजे व्यवस्थित ग्रुपला प्रॉपर टाइमला त्यांना आणलेले. आता आज जर तुम्ही सॅम्पल आणले असते तर विक्री पण झाली असते. अजून पण बंदोबस्त होत असेल तर आता मीटिंग व्हायला अजून अर्धा पाऊण तासात आणत असं कोणी आणा सॅम्पल. पुढच्या वेळेस छान फॉर्म भरून घ्या. नमस्कार, मी सुप्रिया चौधरी. मी तुमची इन्स्टा फॉलोअर आहे. कुठून आले? कुठून? आकुर्डीवरून आल्या. काय करतात तुम्ही? सध्या नाही पण पाहायला आल्या. व्हिडिओ दिसते तशीच दिसते का? त्यापेक्षा चांगली गोष्ट आहे. छान, बसा. हे बघा, एक डोक्यातून हे पण काढून टाका की इथं काहीतरी करणाऱ्याच येतात. मला ताईंचं पटलं की त्यांना काही करायचं नाही करायचं, पण ते आलेले आहे मला भेटायला. इन्स्टा फॉलोअर आहे आणि सगळ्यांनीच सगळं केलं तर तुमचे ग्राहक पण पाहिजे ना. काही उद्योजक जे आहे त्यांना ग्राहक नको का? आणि त्यांनी केलं म्हणून मी करायचं असं नाही. काही ठिकाणी काय असतं, काही घरामध्ये खूप चांगली आर्थिक परिस्थिती असते, त्यांना स्वातंत्र्य छान असतं, त्यांना घरातल्या सदस्यांची छान काळजी घ्यायची असते, त्याच्याच बरोबर घरातले त्यांना एन्जॉयला पण वेळ देतात. ते आपण ग्रुपमध्ये येऊ शकतात. किंवा आता आपण ट्रिपला गेलो होतो, ट्रिप असते, एन्जॉयमेंट पण भेटते आपल्याला, नाही का? निलिमा रघुनाथ शिंदे. मी भोसरी पांजरपोळ इथून आले. माझा घरगुती मसाले बनवण्याचा व्यवसाय बोलू नका निशाताई. ऑर्डरसाठी मसाले बनवून देते आणि स्वच्छ आणि शुद्ध असतात मसाले. काय नाव काय सांगितलं सगळ्यांना कळू द्या. सौ निलिमा रघुनाथ शिंदे. निलिमा शिंदे नाव आहे त्यांचं. घरगुती मसाले बनवतात. आणि सॅम्पल आणले सोबत? आणले. मीटिंग झाल्यावर ज्यांनी सॅम्पल आणलेले आहे त्यांची कृपया सॅम्पल बघा, खरेदी करा, एकमेकीला मदत करा. कुर्ती, साड्या आणि मसाले सेल करते. मी इंद्रायनगरमध्येच राहते. आणि मागे स्टेशनरी भरपूर असतात,
पण मी मीटिंगला येते, कारण मीटिंगला आलं ना की मला महिनाभर एवढी एनर्जी वाटते आणि हा बंद न करण्याचा मी निर्णय घेते आणि परत खूप जोमाने परत त्या याच्यात पाठीमागं लागते आणि हा एकच निर्णय ठेवते की मी हा व्यवसाय कोणताच परत बंद करणार नाही. मला जसं सांगितलं काय काय सिच्युएशन अशा येतात की काम करू का नको, निगेटिव्हिटी, व्यवसाय बंद करू का, असं येतं. तुम्हाला पण येतं. कधी घरातल्यांचा विरोध, कधी बाहेरच्यांचा विरोध, कधी कॉम्पिटिटर त्रास देतात, काय काय होतं. पण कधीच निगेटिव्ह व्हायचं नाही. जसं आम्ही स्वामी सेवेची कास धरलेली आहे. आध्यात्मिक गुरुचं मी एक सांगितलेलं आहे महत्व. कुठल्याही आध्यात्मिक गुरुला गुरु करा आणि आपलं निगेटिव्हिटी निघून जाते. स्वतःवर प्रेम करा, स्वतः छान राहा, स्वतः छान व्यायाम करा, मस्तपैकी आपल्या ज्या गुरुचे ते नामस्मरण थोडं करा. माझं लेडीज इनरवेअरचा बिझनेस आहे. मी शोभाचा इंजिनियर करते. शोभाताई गुंडा ना? हां. कुठून आल्या? देवपाटा. जोरात. नमस्कार, माझं नाव भावना देशमुख आहे. मी आळंदीवरून आले. मी उन्हाळी पदार्थ बनवते आणि माझा भरपूर बिझनेस आहे. याच्यातल्या काही जणींना आपण सक्षम उद्योजिका म्हणून आपल्या वर्धापन दिनाला फेलिसिटेशन केलेलं आहे. सत्कार, सन्मान, पुरस्कार दिलेले. एक लक्षात घ्या, ग्रुपमधून जे चांगला व्यवसाय करतोय, जे चांगले संस्थेशी एकनिष्ठ राहतात, दर मीटिंगला येतात, ग्रुपवर पारदर्शकपणे झालेला बिझनेस सांगतात. कारण आपला नियम आहे की तुमचा ग्रुपमधून बिझनेस झाला तर विकणारा आणि घेणारा दोन्हींनी सांगायचं. म्हणजे त्याचे रिव्ह्यू टाकल्यानंतर त्यांना पण बाकीच्यांना कळतं ह्या अमुक व्यवसाय करतात. किंवा नमस्कार, मी भावना देशमुख, मी कुरडया, पापड्या, उन्हाळी पदार्थ बनवते. मला ग्रुपमधून आमक्याने माझ्याकडून कुरडया घेतल्या, शेवाय घेतल्या. तुमची इनडायरेक्ट मार्केटिंग होत असते. 8ला जेव्हा ग्रुप रिव्ह्यूसाठी ओपन करतो ती खरी मार्केटिंग असते तुमची. पण तुमची रेस्पेक्ट 2 ते 4 मध्ये फोटो टाकण्यामध्ये चाललेली असते. तर लक्षात घ्यायचं, रिव्ह्यू टाकले तर काय नाही, संस्था तुमच्याकडून कमिशन मागत नाही. काय मी गेल्या महिन्यातच मॅडमांची वैयक्तिक मार्गदर्शन घेतलं. त्यावेळेस मला त्यांनी खूप झाली, पॉझिटिव्ह मीडिया आली आणि त्यांनी मला ऑफर लावली ना. तर मी संक्रांतीसाठी ऑफर ठेवलेली होती फ्लेवरच्या वेळेची. तर खूप मजा ऑफरनी फरक झाला. छान. आता पाठीमागच्या दुसरी गव्हाणी वस्तीवरून आलेले. माझं प्रोडक्ट उन्हाळा साबण आणि दिवाळीचे फराळाचे पदार्थ आहे आणि पोळ्याची ऑर्डर घेते, मासवडीची ऑर्डर घेते. कुणी येऊन घरी शिकवा म्हणलं तर मी ती शिकवते. ग्रुपमधून रिस्पॉन्स कसा आहे? चांगला, जोरात चांगलं म्हणा. आपल्या अपेक्षा कधी संपत नसत्या. तुम्ही 2-3 मीटिंगला आलेले नाही, परंतु रिस्पॉन्स खूप चांगला आहे. हा 2-3 हा पण रिस्पॉन्स चांगला आहे, आम्हाला कळतं. म्हणजे कधी कधी काय होतं, विकणाऱ्यांनी जरी सांगितलं विकत घेणारे पण राणी मॅडमला पर्सनल मेसेज करतात. माझं काहीच नव्हतं, ऍडव्हर्टाईज पण होती, काही नव्हती. हा ऍडव्हर्टाईज केली, रिस्पॉन्स छान येतो. सुरुवातीला एकदम छान तुमचे ऍडव्हर्टाईज आधी चांगलं चालू होतं. छान. एक तास झालाय. माझं उन्हाळा पदार्थ आहे. स्पेशल म्हटलं तर बिना महिन्याची मॅगी आणि शेवाळी. त्यांनी काय नाव सांगितलं ऐकलं का? त्या आवाजामध्ये ऐकलं नसेल. रुपाली बाबर भोसरीवरून आल्या त्या. त्यांचं स्पेशल त्यांनी जे सांगितलं, बिना मैद्याची मॅगी बनवतात त्या. सॅम्पल आणलेले सोबत. काय नाही आणले, जी आपली खासियत आहे ती आणायचं नाही. यांनी काय विश्वास ठेवायचा तुम्ही बिना मैद्याची मॅगी बनवता? सगळ्यात बेकार व्यवसायाचं आपलं जर होत असेल ना कुठं काय. आता हर्षदा साळुंके नाहीये इथं. त्यांना मी एक आयडिया दिली होती की तुम्ही जे प्रॉडक्ट विकतात तर तुमच्या गाडीच्या डिकीमध्ये छोटे छोटे सॅम्पल पाहिजे. तुम्ही कुठेही जाऊ द्या, मागितल्याबरोबर तुमचं प्रॉडक्ट गेलं पाहिजे. मार्केटिंग स्ट्रॅटेजी असतात. मार्केटिंगवर आमच्यासारख्या कंपन्या जवळपास 10-10 लाख रुपये, आमचे वर्षाचे 10-12 लाख रुपये मार्केटिंगवर जातात. तुम्हाला फ्रीमध्ये जर मार्केटिंगची मी जर स्ट्रॅटेजी देते तर त्या अप्लाय करा. शेवई तुम्ही करताय, शेवई बनवला, भावनाताई म्हणतील मी कुरडया शेवया करते. मग आपलं वेगळे पण काय ते पाहिजे ना आपल्या बरोबर. समजा आता एक ताई त्या मिलेटचं मला त्यांनी बघरची मॅगी आणून दिलेली होती. असं वेगळे पण ज्याचं अवश्य मिटिंगला आणा. तिथं विका, 2 पैसे कमवा. तुमच्या बरोबर पाहिजे का नाही? पुढच्या वेळेस ही चूक करू नका. बसा. फ्रूट्स आणि स्नॅक्स म्हणून व्यवसाय आहे. तर मी दिवाळी फराळ, सीजनल फूड, परत ड्रिंक लाडू, ड्रायफ्रूट लाडू हे सगळे बनवून देते. पोळ्या वगैरे पाहिजे असेल तर आपण. कुठून आल्या? सरवली. कितवी मीटिंग आहे? पहिली आहे. फॉर्म भरला? कोणाच्या रेफरन्सने? मला एक जणी दिला होता नंबर, त्यांच्याकडून आले. आता प्रोडक्ट आणले सोबत? नाही आले, सॅम्पलसाठी नाही आले. नेक्स्ट टाइम तुमची मीटिंग वाया गेली का मग? हो. आता ठीक आहे, तुम्ही लोकांपर्यंत तुम्ही ओळख सांगितली, तुम्ही तुमचे प्रोडक्ट सांगितले.
पण लाईव्ह जेव्हा तुम्ही प्रोडक्ट दाखवता, मला वाटतं रेक्झिन आर्टवाले ताई आलेले आहे का? आलेले आहे ना? तुम्ही आणलेले आहे सोबत? हा, हे बघा आपल्याकडे जे नाविन्य असतं ना त्या गोष्टी आपल्या सोबत पाहिजे. काय होतं, इतक्या तुम्ही महिला गोळा करायला तुम्हाला किती दिवस लागतील, किती त्रास होईल, त्या महिला तुमच्यावर विश्वास ठेवतील का? त्याला PR शब्द आहे, पब्लिक रिलेशन. म्हणजे PR जनरेट करायला, क्रिएट करायला खूप टाइम जातो. इथं तुम्हाला आहे त्या 100 महिला. परत सांगा. शामनाथ थोरात, भैरवनगर धानोरीवरून आले. हां, मी ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे बनवते. आणि एक सांगायचं म्हणजे ताई कशा मला भेटल्या, तर मी आता पारायण केलं दत्त जयंतीला. आणि मग मला माझ्या डोक्यात होतं मला काहीतरी करायचं आहे, पण मी कसं करू, कुठे करू, काय करू. आणि मग मी पारायण झालं आणि मी असंच यूट्यूबला तुमचा व्हिडिओ मला दिसला, तो सहज दिसला. आणि मी सर्च केला, त्याच्यानंतर तुमचे सगळं व्हिडिओ सर्च केले, सगळे कुंडली काढली. आणि त्याच्यानंतर मी राणीताईला फोन केला आणि मग मी राणीताईकडून मार्गदर्शन पाहिले सगळे व्हिडिओ, सर्व पाहिले आणि रोज पाहते पण. आणि मी आता एकच महिना तर मी 3 किलोची ऑर्डर पूर्ण केली. वा वा, छान. स्वामी सेवेकरी तुम्ही नक्की होऊ शकतं. काही काही छोटे छोट्या गोष्टी असतात ज्या अप्लाय केल्या ना. आता सॅम्पल आणले सोबत? हो, आणले ना. बघा त्यांनी गुरसे आहे मॅडम, मला ओळखते. मॅडमच्या मुलं म्हणजे मी मराठीत कोशिश कर रही हूँ, काहीच बोललं तर हाँ हिंदी आणि इंग्लिश मला बऱ्यापैकी येतं, मराठीत कोशिश कर रही हूँ. तो मैम और मैम के बच्चे एंड मैं कराटे में एक साथ थे. मेरा कराटे का ओपनिंग 3 इयर्स पहले मैं कराटे का ओपनिंग किया था मेरा ब्रांच का. तब मैम को मैंने एज ए गेस्ट बुलाया था. तभी मैम ने मुझे आइडिया दी थी कि आप इस फाउंडेशन में आइए. दैट टाइम आई डेंट केम, बट वापस 1 वीक पहले मैम मिली है, तो मैंने बोला 3 साल बाद वापस ये अपॉर्चुनिटी आई है, तो लेट्स गो एंड ट्राय एंड डू आवर बेस्ट. तो फिर आमचं म्हणजे आमचं मिस्टरांचं आमचं DTDC कुरिअरचा व्यवसाय आहे. हा इंद्रायणी नगर स्वीटच्या जवळ आहे. तुम्हाला गुगलवर पण सर्च करून भेटून जाईल. ई-कॉमर्स जसं इथं पब्लिक किंवा पॉप्युलेशन जे तुमचं माझं रीच आहे ते ई-कॉमर्सचं आहे. सगळ्यांचा बिझनेस ई-कॉमर्सचा आहे. तर ई-कॉमर्स मी वैशाली कोरडे, मी फूड कन्सल्टंट आहे. मी फूड कन्सल्टंट. हां, लायसन्स पण काढून देता? हां, लायसन्स पण काढून देते. म्हणजे ज्यांचा पण आपला घरगुती फूडचा बिझनेस आहे आणि त्यांना तो वाढवायचा आहे, त्याचं ब्रँडिंग करायचं आहे, मग त्याला आपल्याला ऑब्व्हियसली आपल्याला एक ब्रँडमध्ये त्याला कन्वर्ट करावं लागेल. मग त्याच्यासाठी जी पण माहिती तुम्हाला हवी आहे, रेग्युलेटरी पार्ट असेल, प्रोडक्टचं शेल्फ लाईफ असेल, प्रोडक्टचं इन्ग्रेडियंट विषयी कन्फ्युजन असेल, त्याचं कॉस्टिंग असेल, लेबलिंग असेल, जो काही डेटा त्याबद्दल मी गाईड करते. आणि माझं स्वतःचं एक ब्रँड आहे राऊ म्हणून, त्याच्यात पिकल स्पायसेस करते. रिटॉर्टेड पाउचेस हे पण असतात ज्यामध्ये ज्या महिलांना ठीक आहे करायचं आहे, काहीतरी करायचं आहे पण समजत नाही आहे, मग त्यामध्ये मी एक आता सध्या पहिला प्रोडक्ट असा केला की रिटॉर्टेड मिसळ आहे ज्याच्यात जस्ट ॲड वॉटर आणि तुमच्या 1 किलो पॅकेटमध्ये 35 प्रीमिक्स नाही रिटॉर्टमध्ये येतं. ॲक्च्युली ते मिसळ डिरेक्टली प्रोसेस. आपल्या मीटिंगला इथं येण्याचं कारण असं आहे की आपण नवीन नवीन मैत्रिणी तयार केल्या पाहिजे, त्यांच्याशी संपर्क केला पाहिजे, आपलं मार्केटिंग वाढवलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक गोष्टीचे आपण आभार मानले पाहिजे. मॅडमने असं माझं इतकं सुंदर मोठं काम केलं आहे संगमनेरला येऊन. त्यांचंही माहेर संगमनेर आहे आणि माझंही माहेर संगमनेर आहे. त्यांच्यामुळे मला संगमनेरमध्ये इतक्या महिला ओळखायला लागल्या. इथे तर ओळखतात तर आपली ओळख वाटते मॅडममुळं. खूप काही गोष्टी चांगल्या होतात. माझं यूट्यूब चॅनल आहे. बाकी काही नाही, मी तर मॅडमला बघण्यासाठी आणि त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी येते. धन्यवाद. हे बघा त्यांनी काय केलं बघा, आता तुम्ही कोण कुठपर्यंत जाऊ शकता. संगमनेरच्या 2 लेडीजला त्यांनी जॉईन केलं. त्या महिलांनी सांगितलं आम्ही 100, 200, 300 महिला जमा करतो मॅडम, तुम्ही आल्या पाहिजे संगमनेरला. सगळं त्यांनी फॉलोअप केलं. याचा बॅनर सोडला इन्स्टाला इकडं तिकडं. मीटिंगला वेळ नाही किंवा अमुक धमुक कारणं. त्या महिला अक्षरशः सकाळपासून घरातले जनावरांचे सगळ्यांचे गायांचे कामं बिमं आवरून तिथं वेळेत होत्या. मोठा भव्य महिला मेळावा झाला, त्याच्यामध्ये त्यांचं योगदान आहे. शोभाताईंचं टाळ्या वाजवते. त्याच्यामुळे त्यांची पण पाऊल इतकी वाढली की संगमनेरला सगळ्या पाहुणे रवळ्यांमध्ये झाला, अरे शोभा चांगलं काम करतेय, शोभा महिलांना एकत्र करतेय. असं तुमच्या पण गावाला होऊ शकतं. कोणाला वाटतंय ना 200 महिला गोळा केल्या, त्यांना व्यावसायिक मार्गदर्शन सगळं आपण सांगू शकतो. नमस्कार मॅडम, छान वाटलं. आणि मी हँडमेड स्वेटर बनवते
दाखवायला आणले. असे स्वेटर बनवते मी आणि एक्झिबिशनमध्ये मी असते, कारण बऱ्याच ठिकाणी लावलेलं आहे आणि तुमच्याकडे बघितल्यावर छान वाटलं आणि म्हटलं या मीटिंगला आपण यायलाच पाहिजे. मी ऑनलाईन फॉर्म भरला आणि वापरला जाते. या आणि ग्रुपवर छान टाका फोटो, काही ऑफर पण ठेवत जा, घेतील महिला. हो चालेल, थँक्यू. नमस्कार, मी अर्चना माने, चिखली प्राधिकरणमधून आले. अर्चना माने, चिखली प्राधिकरणमधून आले. ही माझी दुसरी मीटिंग आहे. 1 महिना झाला मला जॉईन करून. माझा कुठलाही व्यवसाय नाही, पण इथे एकाच छताखाली सगळ्या सर्व्हिस मिळतात. जसं की मी टिफिन सर्व्हिस वर्षाताईंच्याकडून मागवली, गोदऱ्या शिवायला टाकलं, अशी बरीच काम आपली होतात हा ग्रुप जॉईन केल्यानंतर. कुठे तो व्हिडिओ घेतला त्यांचा? त्यांनी एक गोष्ट काय सांगितली, मागाच्या प्रश्नाचं उत्तर आहे. इथं सगळ्याच उद्योजकांना नाहीये, मी काय करत नाही, पण मला सगळ्या सर्व्हिस या ग्रुपमध्ये सगळ्या सर्व्हिस एकाच छताखाली मिळतात. एकाच छताखाली म्हणजे तुम्हाला माहिती, जस्ट डायलला वगैरे आपण पाहतो 10 वेळा 8, आपला एक आपण नंबर रजिस्टर करू तसा ग्रुपचा, किंवा स्कॅनर करू भविष्यामध्ये. आता ते आम्ही सांगणार आहे ऍपचं वगैरे. तर खूप पटलंय मला की त्यांना छान ट्रस्टेबल गोष्टी मिळतात, टिफिन सर्व्हिसेस मिळतात, बऱ्याच गोष्टी ग्रुपमधून मिळतात, म्हणून ते जॉईन आहे. आणि 1 महिना झाला छान सांगितलं. माझं धूप अगरबत्ती होममेड आहेत, म्हणजे सगळे आयुर्वेदिक आहे. नमस्कार, मी वृषाली घोंगडे, दत्तनगर दिघीमधून आलेली आहे. हर्बल हेअर ऑइलचं माझं प्रोडक्ट आहे. मागच्या वेळेस ऐकलं होतं ना? आता यावेळेस मी शिकेते आणि रिठाचं पण ऑइल आहे. नमस्कार मॅडम आणि सगळ्या मैत्रिणींना नमस्कार. मी ॲडव्होकेट राजश्री पडते. ॲक्च्युली मी अक्कलकोटला जाऊन आले आणि मॅडमने जसं सांगितलं तसं मला तुमचा व्हिडिओ दिसला, कारण मी ॲडव्होकेट जरी असले तरी मला ह्या व्यवसायात उतरायचं आहे. आणि मॅडमचं चांगलं मार्गदर्शन असं मी ठरवलं काय काय वेगवेगळं, पण अजून निश्चित नाही केलेलं. तर म्हटलं आता सगळं हे तुमच्या मार्गदर्शनाखाली आणि छान, मेन म्हणजे मी फर्स्ट टाइम आले, छान ग्रुप आहे तुमचा, सगळं छान आहे म्हणून ते यूट्यूबवर बघून मला खास यावंच वाटलं. मी कात्रज पुन्हा बुद्रुकवरनं आलेली. त्यांनी काय सांगितलं, मी स्वतः वकील आहे, ॲडव्होकेट आहे आणि मला काहीतरी व्यवसाय म्हणून मी इथपर्यंत कात्रज सातारा रोडला कोंढवा तिकडून आल्या आहेत त्या आपल्या ग्रुपबद्दल ऐकून आणि त्यांना व्यवसाय करायचा. नमस्कार ताई, करून आलेले आहे. फक्त तुमचं यूट्यूबमध्ये मार्गदर्शन पाहिलं, त्याच्यासाठी तुमचं मार्गदर्शन घेण्यासाठी आलेले. कोणता व्हिडिओ पाहिला तुम्ही? बरेच तुमचे सगळेच व्हिडिओ बघत आले. हो हो हो. नाव वैजयंती परदेशी. वैजयंती परदेशी. हो हो. छान. हे बघा, आता बसल्यानंतर आणि समर्थ महिला शक्तीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. का आता ह्या ताई दिसायला आपल्याला साध्या वाटल्या असतील, त्यांनी युट्यूबचा चॅनल पाहून इथपर्यंत चाकणवरून आल्या. म्हणजे तुम्ही विचार करा, शिकलेल्यांना एक चपराक अहो, मला असं म्हणायचंय, राहणीमान साधं वाटलं सर. आता तुम्ही पुढे येऊन जर पाहिलं, ज्यांचं राहणीमान खूप छान वाटेल त्यांनी राजश्री व्यवसाय मंत्र पाहिलेला नाही अजून. म्हणजे तुम्ही त्यांना एक चपराक दिलेली, मी एक व्हिडिओ पाहून इथपर्यंत जर येऊ शकते. आता खरं स्वतःला विचारून सांगा, किती जणींनी अजून राजश्री व्यवसाय मंत्र पाहिलेला नाही? खरं सांगायचं. 1 2 3 4 5 6 आणि ताई अजून एक सांगायचंय मला, 11 इकडं 12 13. आता मोबाईल काढून सबस्क्राईब करायचं. माझा आळंदी आणि चाकणमध्ये महिला बचत गट 20 आहे ना, अजून होत आहे. वा वा. म्हणजे तुम्ही सगळे व्हिडिओ पाहिले, व्यवसाय मंत्राचे सगळे पाहिले, नक्की मार्गदर्शन. आणि हे बघा, राहणीमान साधं म्हणजे मला काय म्हणायचं होतं, तुम्ही व्यवसाय मंत्राबद्दल सांगितलं की तुम्ही इतकी माहिती घेऊन इथपर्यंत आल्या. आता समजा त्या ऍडव्होकेट मॅडम आहे पाठीमागच्या, म्हणजे मला एक वाईट याचं वाटतं की इंद्रायणीनगर भोसरी परिसरामध्ये पिकतं तिथं विकत नाही, की कोणाला चॅनल माहित नाही, काही इन्स्टाला फॉलो केलेलं नाही. तुमच्यासारख्या लांबून जेव्हा येतात ना, वाईट याच वाटतं की जवळच्यांना का वाटत नाही याचं किंमत. म्हणजे तुम्ही किंमत करून आलाय. इकडे एक पाठीमागच्या ताई पण आल्या, मला वाटतं कात्रज इथं मध्ये. हा, उभं राहा. अजून ह्या पण लांबून आल्या ना, धानोरीवरून आल्या ना. तर सगळ्यांनी याच्यातून एक बोध घ्या
की आता त्यांनी जर तिथपर्यंत येऊ शकतं तर तुम्ही सगळ्यांनी पाहणं गरजेचं आहे. मी सौ स्वाती प्रकाश वाणी, मी लोहगाववरून आले. हो हो, आम्ही दोघी सोबतच आलो. त्या ताईंना पण सोबत हवी होती. मग माझं उन्हाळी वाळवणाचा बिझनेस आहे. मसाले, लोणचे सर्व खानदेशी पद्धतीने मी बनवून देते. आणि मागच्या वर्षी माझा जवळजवळ 1 लाखाच्या आसपास बिझनेस झाला. आणि बाकी मग जसं सीझननुसार जे जे पदार्थ मिळत असतात तेच मी ऑर्डर घेऊन बनवून देते घरी. तुम्ही फॉर्म कधी भरला? मी 31 डिसेंबरला भरलाय. शुभांगी ताई. यावर्षीचं बक्षीस घेणार. हो चालेल. संस्थेचा जो वर्धापन दिन असतो ना, कोणी जास्त सदस्य जमा म्हणजे केले, ग्रुपला ऍड केले, त्यांचा एक विशेष पुरस्कार असतो. शुभांगी ताई मला वाटतं या वर्षीचा घेणार. ऑगस्ट महिन्यामध्ये असतो तो. कारण मागच्या वर्षीचं त्यांना बेस्ट पंक्च्युअलचं दिलंय आपण. प्रत्येक मीटिंग अटेंड केलेलं आहे त्यांनी. बेस्ट पंक्च्युअल म्हणजे प्रत्येक मीटिंग जे अटेंड करतो ना त्याचा पण डेटा आपल्याकडे असतो. तर त्यांना पण आपण म्हणजे फर्स्ट टाइम मॅमला भेट म्हणजे मॅम मी स्वतः मी शिवनीताईंचं जेव्हा लग्न होतं तेव्हा मॅमला मी स्वतः कंपनी दिलं ते भेटायचं. थँक्यू सो मच त्यासाठी. माझं इव्हेंट मॅनेजमेंटचा, रेंटल ज्वेलरीचं आणि बाकी रिसेलिंगचा बिझनेस आहे. म्हणजे घरचाच बिझनेस आहे. तर थँक्यू सो मच. आणि मॅमला बघायसाठी आली असं. ऋतुजाला मला वाटतं सगळ्यांनी ऐका, ऋतुजाला जॉईन होऊन 6-7 महिने झाले असं. 8 महिने. एकमेव व्यक्ती अशी मीटिंगला न येता भरपूर बिझनेस होतो ग्रुपमधून. ते पण सांगा किती बिझनेस होतो? ऑलमोस्ट 8 महिने झाले कंटिन्यू बिझनेस होतो. कंटिन्यू बिझनेस आणि न लाजता पारदर्शकपणे ऋतुजा सांगत असते ग्रुपला. एकदा तर मी मेसेजवर झापलं की ऋतुजा तू मीटिंगला आली पाहिजे. कारण मुलीच्या घाणा बांगड्याच्या डेकोरेशनच्या मीटिंगसाठी ते आलेले होते दाजी आणि त्या. तर कंटिन्यू बिझनेस आहे ऋतुजाला. म्हणजे मीटिंगला न येता एवढा तर मीटिंगला येऊन किती बिझनेस येईल. तर छान. होममेड करते. सगळं केमिकल फ्री आहे. अगदी लहान मुलीपासून 4 वर्षाच्या मुलीपासून लिपस्टिक वगैरे, साबण, सोप, मेकअप पावडर सगळं मी घरी बनवते. आम्ही तिघी मैत्रिणी आहे. तिघी मैत्रिणी बघून एक दुसरी असं ठरवतो. नाही त्या जॉब करतात त्या नाही आले. तुम्ही तिघी मिळून बिझनेस चालू केला. आणि मी शुभांगी मॅडमच्या ह्याच्या थ्रू आले. शुभांगी ताई मीटिंग ऑफ द लेडी मला वाटतं ह्या लेडी मधून आले. सोमवार भेट पुण्यातून आल्या. पुण्यातून. आणि तुमचे कॉस्मेटिक मध्ये किती वर्षापासून? माझं 5 वर्ष झालं. 5 वर्ष झाली. अच्छा. प्रोडक्ट आणले सोबत? हो आणले. काय नावाने आहे? माझं उज्ज्वला क्रिएशन. बरं छान. कन्सल्टंट. माझा 18-19 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे बोलायला कधीतरी होतं. ॲस्ट्रॉलॉजी, वास्तू, न्यूमरॉलॉजी म्हणजे ऑकल्ट सायन्समध्ये माझं काम आहे. कुंडली बनवणे आणि ग्रुपमध्ये दर मीटिंगला आल्यावर खूप छान वाटतं. आणि प्रत्येकाने मीटिंगला या. रिस्पॉन्स खूप छान आहे. थँक्यू. आणि काल 2 बक्षिसं मिळालेले. कालचा प्रोग्राम खूप सुंदर झाला. मला 2 बक्षिसं भेटली. 2 गेममध्ये मी जिंकली. ताईंमुळे खूप VIP ट्रीटमेंट भेटली. खूप सुंदर. त्याच्यात काय आम्हाला ते सांगा ना. क्रॉकरी सेट आहे. काचेचे बाउल, कप आहे आणि पानच्या शेपचं ब्लॅक असं ट्रे. डबल सेट आले. माझा मोठा सेट झाला. नवीन घरासाठी. मी टेलरिंगचं काम करते आणि सगळं प्रकारचं डिझाईनचं ब्लाऊज, 1 पीस, ड्रेस सगळं व्हरायटी, आरवर्क सगळं करते. आणि मॅडमची मीटिंगला यायचं म्हणजे 2 तासाचं काहीतरी टाइम काढायचा. एखाद्या मैत्रीसाठी आपला गप्पा मारायची. तिथं थोडंसं जसं आहे तसं अवतारमध्ये आम्ही गप्पा मारतो. इथं नटून सटून थोडंसं गप्पा मारायचं. हे इम्पॉर्टंट आहे. आणि एनर्जी ड्रिंक पाहिजे म्हणतात तर महिन्यात 2 तास काढून ठेवा. तिथं आल्यावर तो आपोआप तुम्हाला मिळेल. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव माधुरी गावंडे. मी देऊगाववरून आलेली आहे आणि माझं पापड मेकिंग आहे. बटाटा पापड ही आमची स्पेशालिटी आहे आणि सोबत पण आणलेले आहे सॅम्पल. डिसेंबरची जी मीटिंग झाली ती माझी पहिलीच मीटिंग. दत्त जयंतीच्या दरम्यान गुरुचरित्राला बसले होते सामूहिक. तेव्हाच मॅडमचा व्हिडिओ बघितला यूट्यूबला. त्यात मॅडमने नंबर वगैरे सगळं दिलं होतं SMBला कसं जॉईन व्हायचं. त्यानंतर मग फॉर्म भरला घरूनच आणि पहिल्या मीटिंगला आले डिसेंबरच्या. आता तेव्हाच ठरवलं होतं की आता मीटिंग मिस नाही करायची. कारण ना महिनाभरात आपल्यामध्ये काही ना काहीतरी निगेटिव्हिटी येते आणि मीटिंगला आलं की सगळी निगेटिव्हिटी ही पॉझिटिव्हिटीमध्ये बदलून जाते. आणि मॅडमला पाहिले की तसंच पॉझिटिव्ह वाईब्स येतात आपल्याला. आणि आणि आमची बटाटा पापड आमची स्पेशालिटी आहे. छान म्हणते प्रोडक्ट पण सोबत आहे. आणि
ताईंना स्पेशल श्री स्वामी समर्थ. मागच्या महिन्यात गुरुचरित्राचं पारायण चालू होतं आणि माझ्या धाकट्या बहिणीबरोबर मी गप्पा मारत होते. तर म्हटलं वैतागले ग मी, काहीतरी मोठं व्हायची इच्छा खूप आहे. आणि नेमकं तिने मला वाटतं दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी तुमचा शेतकरी ते जर्मनी प्रवास हां ते टाकलं. 3-3, 4-4 वेळा पाहिलं, मुलांना मिस्टरांना दाखवलं. नंतर मग मला ओढ लागली की तुमचे आणखी व्हिडिओ पाहावे. मग मी ते पाहत गेले. माझं 20व्या वर्षी लग्न झालं. माझं नाव ज्योती प्रल्हाद म्हाळुंकर, हे सांगायचं पण मी माझं गाव म्हाळुंग, इंगळे, चाकण. मी राहते बीटी कवडे रोडला. मिस्टर कामाला तिकडे होते. मला एक मुलगा, एक मुलगी डॉक्टर आहे, ती आली माझ्याबरोबर. माझं स्वतःचं पार्लर आहे, फॅशन डिझायनर आहे आणि हॉबी क्लासेस भरपूर काही आहे. कोणाला शिकायचं असेल तर मी ऑनलाईन पण शिकवेल. आपण प्रशिक्षण पण देतो महिलांसाठी. हो, तुम्ही राणी मॅडमला माहिती द्या. हो, आता मी सध्या माझा स्पेशल इन्स्टंट गुळाचा चहा आणलाय. मी स्वतः नथी करते आणि माझं एक्झिबिशन चांगलं वाटतं का? हो, खूप छान. शुभांगी ताई, अरे बापरे, शुभांगी ताई इथंच उभं राहत. पहिलं म्हणजे कसं झालं माहिती का, मला माझ्या स्वामींनी पाठवलं असं मला वाटतं. इनडायरेक्ट माध्यम असते ते आणि तेच आपलं कनेक्शन करून देतात. तर तुम्ही जेव्हा म्हणता वैतागाला मला काहीतरी मोठं करायचंय, तुमच्या समोर ते व्हिडिओ येतात आणि मग तुम्ही एनर्जेटिक होऊन इथपर्यंत येतात. मी नेहमी सांगते गॉड प्लॅन असतो की तुम्ही किती पण ठरवलं, फॉर्म भरायला पण एक योग यावा लागतो, मीटिंगला यायला पण योग यावा लागतो. कारण मी मोठी नाहीये, मी फक्त पोस्टमन आहे. महाराजांनी दिलेलं पत्र तुमच्यापर्यंत पोहोचवते की त्यांनी जी बुद्धी दिली ते तुमच्यापर्यंत सांगून तुम्हाला काय करता येईल. कारण माझी रोजची प्रार्थना असते की माझ्यावर जी वेळ होती बेरोजगार असताना मला जे मार्गदर्शन भेटत नव्हतं तसं तुमच्या कोणावर वेळ येऊन ते भेटावं आणि ती प्रार्थना केल्यामुळे तुम्ही सगळे इथपर्यंत पोहोचतात. तुम्हाला काही नाही ढकललं, ते मंगळसूत्रच ते झालं. माझी सगळी स्टोरी तुमच्या सारखीच सेम आहे, काही नाही. फक्त कसं ना, आपले गुरु आपल्याला बोलवतात, कोणीतरी असेल आपली. आणि मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला, ऑर्डर पण आली, इन्क्वायरी आली, ऑर्डर आली कामाची. आता सोबत हे बघा, कधी कधी काय होतं, ग्रुपमधून ऑर्डर येते म्हणजे तुमचे प्रोडक्ट आणि प्राइस ओके, ग्रुपमधून ऑर्डर येत नाही बऱ्याच वेळा फोटो टाकून पण. तर कधी कधी काय करायचं, जेव्हा आपलं प्लॅन वर्कआउट होत नाही, मी इंडस्ट्रियल भाषेत सांगते, किंवा आपली कुठलीही गोष्ट जेव्हा होत नाही साध्य, आपण खूप ठरवतोय आणि ते साध्य होत नाही, तर त्यावेळेस आपला व्यवसाय किंवा मार्ग बदलण्याऐवजी थोडे सिद्धांत बदलायचे. म्हणजे काय की त्याच्यात कॉस्टिंग चुकतंय का, आपल्या कॉम्पिटिटरपेक्षा आपण जास्त देतोय का, आपल्या प्रोडक्टची क्वालिटी घसरतीये का, आपल्याला एन्क्वायरी का येत नाही, तर हे स्वतःला विचारायची गरज आहे. आता मागच्या वेळी आपल्या ग्रुपवर एक निगेटिव्ह चर्चा करायला नाही पाहिजे, पण एक व्यक्तीने असं 2-3 निगेटिव्ह मेसेज टाकले, काही जणांनी वाचले, काहींनी आम्ही काढले. तर तिने असं टाकलं का, म्हणजे तिचं म्हणणं असं होतं की या ग्रुपमध्ये मी वाचते, खूप जणींना व्यवसाय मिळतो, मी रोज रिव्ह्यू वाचते 8 वाजता आणि मला व्यवसाय मिळत. स्वतःला हे विचारलं पाहिजे, त्यांना व्यवसाय जातो म्हणजे त्यांची क्वालिटी चांगली आहे, त्यांचे रेट चांगले आहेत किंवा त्यांची मार्केटिंग चांगली. मी कुठंतरी कमी पडते, पहिलं मी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. तर प्रत्येकाने हे लक्षात घ्या आणि धीर सोडायचा नसतो. मग तुम्हाला आम्ही गाईड करायला बसलेलो ना, काय व्यवसाय होत नाही, काय बदल केले पाहिजे, ते हे लक्षात घ्यायचं सगळ्यांनी. चला पुढच्या कुठपर्यंत आलो. मी आयुर्वेदिक कॉस्मेटॉलॉजिस्ट आणि ट्रायकोलॉजिस्ट आहे आणि प्लस मी पंचगव्याचे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स सुद्धा करते. हो, शतावरी कल्प, शतदौघृत माझे प्रोडक्ट्स पण आणले आणि योगा पण शिकवते. आयुर्वेदिक डॉक्टर आहे, पंचगव्य तुम्हाला माहिती काळाची गरज आहे. जसं काही ज्योतिताईंचं देशी A2 मिल्क आहे, तर आता आपण केमिकल फ्री खाण्याकडे आपला कल वाढलेला आहे, देशी वस्तूंकडे आपला कल चाललाय. तर पंचगव्याचं त्यांनी जे सांगितलं, घरातल्या होम हवनला पण आपल्याला त्याची गरज असते, किंवा त्यांनी बऱ्याच कॉस्मेटॉलॉजीचं पण सांगितलं. आयुर्वेदिक डॉक्टर आहे, त्यांनी पण प्रोडक्ट आणलेले आहे. तर एकमेकीला आपण सपोर्ट करायचं. पण का जात नाही, मग तुम्हाला मी काय मला विचारतात हे एवढे नाही का, मग ते अजून पाडून मागतात. आपल्याला जर एन्क्वायरी होती आणि बिझनेस कन्वर्ट होत नाही, तर नक्की आपल्या कॉस्ट मध्ये क्वालिटीमध्ये प्रॉब्लेम चेक करायचा. आता मंचरवरून येतात त्या मिनल ताई पण साड्यांचं आणि मंचरच्या ताई पण येतात ते संजीवनी ताई. तुमच्याच फील्ड मधले आहेत, त्यांचं ऐका. ऍक्च्युअली सेम फील्ड मधले आहेत तरी तुम्हाला सांगते, म्हणजे ऐका तुम्ही. आणि त्यांनी मला फोटो वगैरे मी पाठवले त्यांना, तर त्यांनी ते सुचवलं मला, तुम्ही आता थोडं कमी करा. मी रेवती सचिन बलकवडे. आपलं नोटबुकचं मॅन्युफॅक्चरिंग आहे, आपण नोटबुक बनवतो. चाकणमध्ये आपला फ्लॅट आहे नोटबुकचा, तर मी सॅम्पल पण आणलेले आहेत. आणि त्यांनी सांगितलं होतं मला जेव्हा भेटायला आल्या, नोटबुक आणि बुक घेऊन आल्या होत्या,
तर त्यांनी सांगितलं, तर त्यांना व्यवसायाची चांगली माहिती कोरोनामध्ये त्यांच्या मिस्टरांनी चालू केला होता, तर त्यांना सांगितलं कॉस्टिंगची माहिती घ्या. मिस्टरांना घेऊन आल्या होत्या, भेटल्या आणि सॅम्पल घेऊन यायला लावलं होतं. तर बाहेरून कुठून मुलांना घ्यायचं असेल तर आपल्या ग्रुपमधलाच बिझनेस होऊ द्या. नमस्कार, मी कविता खालापुरे. मी गंधर्वनगरी मोशीमध्ये राहते. गहू ज्वारी शेंगदाणा साबुदाणा असा माझा बिझनेस आहे आणि या महिन्यात 4 ते 5 वेळा ताईंसोबत कुठेही जाण्याचा योग आलाय. आणि काल तर मला काल फोटो टाकलेलं स्टेटसला सगळ्यांनी फोन करून विचारले घेतलं का गळ्यातले. नाही ते दिसत होते ना दुकानाचे शॉपचे फोटो वगैरे दिसत होते, ताईंचं नाव वगैरे सांगितलं तर अजून खूप छान वाटलं. कालच्या कार्यक्रमाचे फोटो टाकले, मला बऱ्याच जणांनी विचारलं घेतलं का, खूप छान आहे वगैरे. त्यांची खासियत आहे, ते माझ्या बरोबरचे फोटो टाकतात, पण त्यांचा व्यवसाय जो आहे खूप वेगळा आहे. गहू ज्वारी शेंगदाणे आणि साबुदाणा घरपोच देतात, चांगले क्वालिटीचे देतात. दुसऱ्याकडे दुकानातले घेण्यापेक्षा इथले घेतले तर आपल्या एका भगिनीला मदत होईल. सगळ्यांनी लक्षात ठेवा. खूप छान ज्वारीवाल्या ताई म्हणतात, खूप रिस्पॉन्स आहे त्यांना. माझा केक शॉप आहे दुर्गाव मोशीमध्ये आळंदी रोडला. तर माझ्याकडे सगळ्या प्रकारचे तुम्हाला कस्टमाइज वगैरे सगळे केक मिळतील आणि टेस्ट पण छान आहे, एकदा टेस्ट करा नक्की. आणि काल आम्ही गेलेलो इंद्रियामध्ये, अशी मजा आली, खूप मजा आली. आणि किती मी तर किती 8-8 लाख तर ते सगळं तर ते सगळं मॅडममुळे होते. म्हणजे सगळ्यांनी या उद्योग करा आणि एन्जॉय पण करा. वा, एक स्लोगन काय केलं त्यांनी, या उद्योग करा आणि एन्जॉय पण करा. मी वनिता पालवे खराडीहून आले. काल आम्ही इंद्रिया ज्वेलर्सच्या हळदी कुंकवाच्या समारंभाला गेलो होतो. जेवढे पण आले होते त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे नाचरे मोरावर खूप छान जो की ज्याला येत नाही त्यांनी पण केला. आणि मला मॉडर्न संगीत खुर्ची त्याच्यामध्ये मला प्राइज पण भेटलं. प्राइज विनर सगळ्यात पहिल्यांदा मी पोहोचले म्हणजे शॉपमध्ये, सगळ्या शूटिंग ताई आणि आम्ही बरोबरच निघलो. आणि माझी मुलगी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे. तर असं समजू नका की तुम्ही 3 मीटिंग अटेंड केलं, 4 मीटिंग अटेंड केलं. जे ताई बोलले ते सगळं मी शांततेने ऐकल्यानंतर बोलते की मला भेटलाच नाही, मग बाकीच्यांना कसा भेटतो. आता माझी बहुतेक साधारण तिसरी मीटिंग असेल. अजून तर मला एकही म्हणजे इन्क्वायरी आली फक्त, पण एकही म्हणजे ऑर्डर नाही आलेली. पण मी हे समजू शकते की माझी मुलगी मेकअप आर्टिस्ट आहे. मेकअप हा रोज केला जात नाही, हा इव्हेंटलाच केला जातो. आणि मी सामील झाले मग आलीच पाहिजे ऑर्डर, असं नाहीये. कधी कधी ताई म्हणतात लेट पण थेट, असं पण होऊ शकतं. त्याच्यामुळे निगेटिव्हिटी काही दाखवायला चाललंय, म्हणजे तिने स्वतः बोलणं खूप फरक होतो. ते माझ्या 4 महिन्यापासून डोक्यात आहे. पण विषय काय होतो, शनिवार रविवार तर नेमकं तिला सुट्टी नाही भेटत, हा विषय होतो. नाही तर प्रत्येक वेळेस माझ्या डोक्यात आहे की तिला घेऊन यायचं, तिचं येणं किंवा एखादी मॉडेल तयार करून आणणं हे तुम्हाला म्हणजे थोडक्यात दिसलं जातं सगळ्यांना. तर ते मी नेक्स्ट टाइम नक्कीच किंवा तिचा फॉर्म भरून तिला ऍड टाकायला लावायचा, असं तिला पण ऍड टाकायला. तर मी नक्कीच सुहास नीलम या नावाने आयडी आहे. तर सगळ्यांनी थोडं करून कॅमेरा मारतो, फॉलो करा. त्यांच्या मुलीचं सुहास नावाने आहे, मेकअप आर्टिस्ट आहे ते सांगता. त्या खराडीवरून आल्या, तिचे मेकअप खूप छान आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की ग्रुपमध्ये त्यांनी कालची पण ऑफर टाकली होती. काय होतं, ग्रुपमध्ये मेसेज वाचले जात नाही. 1000 रुपयांमध्ये ती साडी ड्रेपिंग, हेअरस्टाईल, सेटल मेकअप करून द्यायला तयार होती ग्रुपसाठी. माझं म्हणणं आहे एक जण तरी जायला पाहिजे होता. आता मी त्यांच्या मुलीला मेकअप करून देणार. सगळ्यांनी रिस्पॉन्स देत त्यांना आणि खूप ऍक्टिव्ह येतात, दर कार्यक्रमामध्ये येतात. थँक्यू सो मच. माझं नाव संध्या सरोदे, मी पूर्णनगरमधून आलेली आहे. मला ह्या मीटिंगची इन्फॉर्मेशन सुनीता ताईंनी दिली आहे. मी फर्स्ट टाईम आलेली आहे. माझं ॲरोमॅटिक कॅन्डल आणि रेझिन आर्टचा बिझनेस आहे. सुगंधी मेणबत्त्या आणि केमिकल फ्री आहेत. मेडिटेशनसाठी वगैरे पण त्या कॅन्डल्स वापरल्या जातात. धन्यवाद. माझं बिझनेस मोतीवर्क, माझं बिझनेस मोतीवर्कचं आहे. लोकरीचं विणकामच आहे आणि मोतीच्या ज्वेलरी पण बनवतो आणि त्याचबरोबर कुकिंग क्लासेस पण घेतो. या सगळ्यांचे क्लासेस ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही चालते. आणि कोणाला व्यवसाय जर करायचा असेल कुकिंगचा तर त्याचं मार्गदर्शन पण प्रशिक्षण पण घ्या. मी ॲक्च्युली वर्किंग वुमन आहे. वर्किंग वुमनसोबत मी माझे हॉबीज पण साईड बाय साईड व्यवसाय म्हणून करते. मी मोती वर्क, गणपतीच्या कंठ्या, नंतर नवरात्रीसाठी देवीला जे ज्वेलरीज लागतात ते, आणि मी होममेड सोप पण बनवते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत जे उठणं वगैरे सगळ्याचं. मी फर्स्ट टाईम मीटिंग आली इथे. कृतिका मॅमच्या रेफरन्सने मी इथे आली.
आधी इंद्रायणी नगरला राहायचे, तेव्हापासून माझी ताईंची ओळख आहे. ज्यावेळेस तिथे एक शॉप होतं त्यावेळेस माझी ओळख झाली होती ताईंची. त्यानंतर काही काळानंतर कॉन्टॅक्टमध्ये मी ताईंच्या नव्हते. नंतर बऱ्याच वर्षानंतर परत कॉन्टॅक्टमध्ये आले, त्यावेळेस त्या अशा पण बोलल्या होत्या, म्हणजे माझा स्वभाव किंवा माझा ॲक्टिव्हनेस बघून की यांना आपल्या ग्रुपमध्ये जॉईन करा. मला बहुतेक राऊतताई हां त्यांना तुम्ही सांगितलं होतं की यांना आपल्या ग्रुपमध्ये जॉईन करा, पण त्यावेळेस पण योग आला नाही. नंतर बराच वेळ गेला, तुमच्या मुलीचं लग्न झालं, तुमचे प्रत्येक इन्स्टावरचे मी व्हिडिओज बघते, यूट्यूबवरचे बघते, त्यावेळेस तुमच्या मीटिंग्स बघते, त्यावेळेस पण मला खूप आलं की आपण संस्था जॉईन करावी. आपण काय, मी गृहिणी आहे, मी कुठलाच उद्योग वगैरे करत नाही, पण मला सगळ्यांशी बोलायला, गप्पा मारायला, नवीन मैत्रिणी करायला खूप आवडतं. म्हटलं त्या निमित्ताने तरी आपण ग्रुप जॉईन करूया आणि खरेदी करा. खरेदी हां तेच सर्व्हिस घ्या, कारण आपण बाहेरनं कुठल्याही वस्तू घेतो त्या आपण आपल्या मैत्रिणीला पटकन, कालच्याच नाही, तुम्ही प्रत्येक मी जो मेसेज टाकते त्याचा तुमचा पटकन रिप्लाय येतो. असं मी आतापर्यंत कोणाचंच बघितलेलं नाही. आणि या एक 4-5 महिन्यांमध्ये मी स्वामींची सेवा करते. त्याच्यानंतरच हा जो काही फरक पडलाय, म्हणजे तुम्ही आता जो सांगितला की गुरु सांगतात तो मार्ग मला मिळाला आणि त्याचा योग मला आज आला. मी रेझिन आर्टचे फ्रेम्स, कस्टमाइज किचन वगैरे सगळं बनवते. गिफ्ट आर्टिकल्स आहेत आणि ताईंना बघून मला खूप प्रसन्न वाटतं आणि माझी सेकंड मीटिंग आहे ही. तर सगळ्यांचा रिस्पॉन्स खूप छान मिळतो इथून आणि काल पण छान दिसत होता. लांडगे, माझं सविता मॅम्स ट्युटोरियल म्हणून भोसरी लांडेवाडीमध्ये ट्युटोरियल्स आहे. आता इतर क्लासेस आणि माझं ट्युटोरियलमध्ये फरक एवढाच आहे की इनफॅक्ट कॉलेजचे जर स्टुडंट असतील किंवा CBSE बोर्ड असेल तर त्या मुलांना प्रायव्हेट जर हवं असेल तर ते सोय मिळत नाही. जर आपण ट्युटर घरी बोलवायचं म्हटलं तर त्यांचे चार्जेस खूप जास्त असतात. तर त्याला काहीतरी तोडगा म्हणून मी सविता मॅम्स ट्युटोरियल म्हणून सुरुवात केलेली आहे, ज्यामध्ये मी कॉमर्सचे फ्रॉम 11th ऑनवर्ड्स टिल MCOM पर्यंत मी घेते आणि एका बॅचमध्ये ॲट अ टाइम 10 स्टुडंट्स राहते, म्हणजे 10 स्टुडंट ॲट अ टाइम असतात. तर मी 8th स्टँडर्ड, 9th स्टँडर्ड, 10th स्टँडर्ड CBSE सुद्धा घेते. छान, खूपच पॅशन आहे म्हणजे मुलांना घडवण्याचं. तर तुम्ही सगळ्यांनी कोणी सुपर 30 पिक्चर पाहिलेला आहे का? सुपर 30 30 जणांना घडवतात बघा. तर त्यांना मी ती पण आयडिया दिली. काय होतं, आपल्या मुलांना MPSCची वगैरे इच्छा असते किंवा आपल्याला चांगलं ट्युटर पाहिजे असतो. त्यांनी सांगितलं तसं घरी बोलून खूप खर्च आहे. तर त्यांना तर पहिले मी हा प्रश्न विचारला, तुम्ही गाववाले आहे लांडगे आणि तुम्ही कसं म्हणलं एवढं क्वालिफिकेशन? मुंबईचं बाहेर आहे. मी माझं मुंबईचं आहे. तर त्या म्हणलं मला खूप आवड आहे शिक्षण क्षेत्रामध्ये, तर तुमच्या मुलांना CBSEचे कोण असेल काय तर ते आपल्या ग्रुपमधले आहे आणि असे उच्च शिक्षित आपल्याला मिळत नाही. तर त्यांचा संपर्क घ्या. मीटिंग झाल्यानंतर त्यांना मदत करा. लांडेवाडी लांब नाहीये, त्या 10-10ची बॅच करतायत, त्यांना मदत करा. मुलं द्या, CBSEचे द्या, चांगल्या प्रिपरेशनचे द्या. मला वाटतं डिग्रीचे पण मुलं, डिग्रीचे पण स्टुडंट्स माझ्याकडे ऑलरेडी आहेत. आणि महत्वाचं म्हणजे मुलांना काउन्सिलिंग मिळत नाही. जरी त्यांचं 10th पास आउट झालं ना तर पेरेंट्सलाही हे कळत नाही की नक्की कुठल्या क्षेत्र निवडायला. काउन्सिलिंगसाठी पण काउन्सिलिंग मिळत नाही. तर माझ्याकडे अगदी नगरहून सुद्धा स्टुडंट येतात, पेरेंट्स, की जे काउन्सिलिंग. मी ब्युटिशियन आहे, हेअर ड्रेसर आहे, मेकअप आर्टिस्ट आहे आणि विशेष म्हणजे मी होम सर्व्हिसचं काम करते आणि सगळ्या सर्व्हिस मॅडमने घेतलेलं आहे. माझ्याविषयी मॅडम जास्त नाही 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 तुम्ही सांगायचं मागच्या महिन्यात गोल सेट केल्यावर काय केलं, कसा बिझनेस झाला, मी काय बोलले होते, कसं झालं सांगा. मॅडमनी मला चॅलेंज दिलं होतं नेक्स्ट मीटिंगला. एकच मिनिट, आपसात कोणीच बोलू नका, ते खूप छान अनुभव सांगताय. सक्षम उद्योजिका घडणं म्हणजे काय, मला ह्या अशा केसेस स्टडीच्या पुढे काय आणायच्या आहे. आपल्या संस्थेचं स्लोगन काय आहे, सक्षमीकरणाकडून समृद्धीकडे. तर स्मिताताईंना पुढे काय घेतलंय की त्या वैयक्तिक मार्गदर्शनला आल्या, खूप टेन्शनमध्ये, प्रेशरमध्ये. त्यांना एक वाईट वाटायचं की मी चांगल्या ठिकाणी शिकलेली, चांगल्या इन्स्टिट्यूटला, हेअर मधले एक्सपर्ट मिळत नाही. त्यांनी ज्या व्यक्तीचं नाव सांगितलं, अरे बापरे म्हणलं, वर्षभर तुम्ही तिथे शिकलेले आहे, पहिले हेअरसाठी माझ्याकडे या, रूट टचअप करा, हेअर स्पा करा, मी तुमच्याकडून हे करते, मी ऑब्झर्व करते, तुम्हाला बिझनेस मिळणार. आणि मागच्या हे दुसऱ्या 2 महिन्यापूर्वी बोलले. नंतर तर स्मिताताईंना पुढे काय घेतलंय की त्या वैयक्तिक मार्गदर्शनला आल्या, खूप टेन्शनमध्ये, प्रेशरमध्ये. त्यांना एक वाईट वाटायचं की मी चांगल्या ठिकाणी शिकलेली, चांगल्या इन्स्टिट्यूटला, हेअर मधले एक्सपर्ट मिळत नाही. त्यांनी ज्या व्यक्तीचं नाव सांगितलं, अरे बापरे म्हणलं, वर्षभर तुम्ही तिथे शिकलेले आहे, पहिले हेअरसाठी माझ्याकडे या, रूट टचअप करा, हेअर स्पा करा, मी तुमच्याकडून हे करते, मी ऑब्झर्व करते, तुम्हाला बिझनेस मिळणार. आणि मागच्या हे दुसऱ्या 2 महिन्यापूर्वी बोलले. नंतर मागच्या मीटिंगला त्यांना जेव्हा सांगितलं, व्हिडिओ ऐकला, माझा व्हिडिओ इन्स्टाला पडल्यानंतर त्यांना एन्क्वायरी झाल्या, बरोबरचे स्टेटसला फोटो पाहिले,
नंतर त्यांना बिझनेस पण मिळाला. पण मागच्या मीटिंगला त्यांना सांगितलं, स्मिताताई तुम्ही इतकं प्रामाणिकपणे छान काम करतात, मी ऑब्झर्व केलं प्रत्येक वेळेस यांचं वॅक्सिंग नीट आहे का, रूट टचअप व्यवस्थित करतात, कुठलीही घाई नाही, प्रचंड पेशन्सने छान क्लीन काम करणार, वेळेत येणार, फोन केल्याबद्दल येणार, काही माझं छोटं मोठं काम नाही, येणार वेळ सांगितलं त्याच वेळेत येणार. त्यांना मागच्या मीटिंगला मी चॅलेंज दिलं होतं, स्मिताताई तुमचा महिन्याचा सेल तुम्हाला माहिती पाहिजे, टर्नओव्हर, तुम्ही ते कॅल्क्युलेट करा. बघा 18,000 तर त्यांना होम सर्व्हिस. आणि विशेष म्हणजे त्यांचे मिस्टर उच्च शिक्षित आहे, इटलीच्या कंपनीत येते, तुर्कीला इकडे तिकडे बाहेर असतात, 2 मुली आहे, त्यांना मुली घडवायच्या. आणि त्यांच्या मिस्टरांचं म्हणणं होतं ठीक आहे सलून वगैरे तू टाकशील पण मुलींकडे दुर्लक्ष होईल. मग त्यांना आयडिया दिली, होम सर्व्हिसला तुम्ही गेल्या, तुमचं पॅशन पण राहील, तुमचा हात पण साफ राहील आणि तुम्हाला छान पॉझिटिव्हिटी होईल. तर खरंच खूप छान करता येते काम. आणि मुली पाहून त्यांनी एवढं केलंय, म्हणजे घर पण डिस्टर्ब केलेलं नाहीये, मुलींच्या वेळा सगळं ऍडजस्ट करून जर त्या 18,000 पर्यंत व्यवसाय करू शकता, म्हणजे त्यांनी केलेलं तुम्ही पण करू शकता. छान. आणि आता मी सध्या तळेगावला राहते, तळेगावून आले. माझं तिथं आपले शॉप आहेत, म्हणजे माझं सासऱ्यांचं वडिलांचं सोन्याचं. तर मी चांदीचा बिझनेस करते, चांदीचे जोडवे पायातले जे सगळं आहे ते मी इथं विकते. आणि हड्डी पावडर पण मी विकते, जे मला ग्रुपमधून मी 31 तारखेला जॉईन झाले. आयुर्वेदिक पावडर आहे जी आपलं कुठलं जर हाडाचं पेन असेल त्याच्यासाठी आहे. आणि मला 2 ऑर्डर पण मिळाल्या ग्रुपमधून आणि त्यांचा रिव्ह्यू पण मला खूप छान मिळाला. चिकनगुनियाला पण देता पावडर? हो हो, आमच्या पायांना होईल का फरक? हो अगदी नक्की. आणि मी आणलेलं आहे जोडवे वगैरे पण, मी थोडं सॅम्पल म्हणून सध्या दाखवायला. म्हणजे फॉर्मही भरून मला 2-3 वर्ष झाले. माझे पोरं छोटे आहेत म्हणून माझं येणं काही झालं नाही. मी एक स्पोर्ट्स टीचर आहे, मी कराटे शिकवते आणि झुंबा शिकवते. पोरींना जे तुम्हाला सेल्फ डिफेन्स करायचंय त्याच्यासाठी मी त्यांना पुढे घेते. म्हणजे मी ब्लॅक बेल्ट आहे, इंटरनॅशनलला ब्रॉन्झ मेडल आहे. मी लहान पोरांना स्कूलला शिकवायची 10वीला असताना, आंधळे मुके पोरांना शिकवायची 10वीला असताना. आणि 12वीला असताना मी कन्या शाळेत होती, तिथं मी 30 दिवसांचा कॅम्पही घ्यायची आणि क्लासही घ्यायची. असं शाळेत स्पोर्ट्स टीचर म्हणून हे काम केलेलं आहे. पण 2014ला माझं लग्न झालं, त्याच्यामुळे आता माझे पोरं 10 वर्षाचे झालेत. मी याच्यानंतर आज माझी फर्स्ट मीटिंग आणि फर्स्टच गोष्ट आहे की मला पोरींना शिकवायचं. आता म्हणजे स्टार्टच इकडं नाही. इंद्रायनगरमध्ये मिनी मार्केटच्या बाजूला भाजीचं दुकान आहे आपलं. गावरान भाज्या सगळ्या भेटतील. आणि आपल्या संस्थेमध्ये पिकनिक होते, फॅशन शो होतो, सगळ्यामध्ये मी पार्टिसिपेट करते. आणि तुम्ही काय करत नाही मला हे कळत नाहीये. आपल्या 17 सीटची गाडी भरत नव्हती, एवढ्या 2,000 बायका आहे आपल्या ग्रुपमध्ये. आणि एन्जॉय करायचं नाही का कुणाला? दम द्यायला लागलेली संस्थेमधून आपल्याला एन्जॉयमेंट मिळते. तुम्ही म्हणता की 2 तासाची मीटिंग असते आणि आम्हाला हे भेटते, एनर्जी भेटते. ताईला बघून एवढं होतं. दिवसभर जर ताई सोबत तर 1 वर्षाची तुम्हाला आणि पूर्ण दिवसभर आपल्या ताई सोबत भेटतोय तर तुम्हाला 1 वर्षाची एनर्जी भेटेल. तर दुसऱ्या वेळेस पिकनिकच्या वेळेस आपल्याला 50 सीटची गाडी बुक करावी लागेल. सगळ्यांनी या, मस्त आपण एन्जॉय करू. ट्रिपसाठी एक जण नावं घेईल, एक जण पैसे घेईल, एक जण बसचं पाहिल, एक जण तिथलं पाहिल. तर सगळं सोनल वगैरे त्या पाहत होत, तिथलं राणी, तिथलं बुकिंग वगैरे सगळ्या गोष्टी सगळ्या रेडी मिळत होत्या. फक्त कमतरता ही होती की काहीच मिनिंगलेस कारण दिले जात होते. काहीतरी मुलं, रविवार होता ना, मुलांची एक्झाम आहे, अमुक आहे धमुक आहे, आपण लग्न करायला जातो, आपण इकडे तिकडे जातो. म्हणजे तुम्ही ते प्रायोरिटीवर ठेवली नाही ती ग्रुपची ट्रिप. प्रायोरिटी जेव्हा आयुष्यात आपण सेट करतो ना तर त्यावेळेस आपण वेळ काढत असतो. बघा असेल आवड तर निघेल सवड. तुम्ही ती आवड म्हणून पाहिलं नाही ट्रिपचं. खूप वाईट वाटलं आम्हाला, इतकं वाईट वाटलं की आम्ही ठरवलं आता ट्रिपच काढायची नाही. तर इथून पुढे ज्यांना कोणाला वाटतंय तर उगाच कारण द्यायचे नाही. वाटलं तर 50 असले तरच आपण ट्रिप नेणार इथून पुढं. कारण आम्ही 17 गेलो तर मग नंतर काय आमचे फोटो व्हिडिओ पाहिल्यावर आम्हाला पण यायचं होतं हे ठरलेलं असतं. मीटिंग पाहिल्यावर पण आम्हाला पण यायचं होतं. असं काय करू नका. आपण एकमेकी बरोबर ऋणानुबंध तयार होण्यासाठी, एक चांगली कनेक्टिव्हिटी होण्यासाठी ट्रिप काढ. आम्ही दोघी जावाचे, दोघी सेमच करतो. हे मी केलेली. अरे वा, खूप छान, छान फिनिशिंग, खूपच छान. राहिला इंद्रायनगर इथं सारा स्वीट कॉर्नर, एसबी रेसिडेन्स.
तुम्ही थांबा आता सगळ्यात स्वामी समर्थ. मी स्मिता कुवाड, मी खराडीहून आले आणि मी पण आत्ताच लेट आले, सॉरी त्याबद्दल. पण मी कसं आहे, मी पार्ट टाइम जॉब करते ना, त्यामुळं मला 11 ते 1 वाजता मी तिथं तरी मॅडमला सांगितलं म्हणून मी निघाले, म्हणून मला यायला थोडंसं उशीर झाला. मी कढीपत्ता चटणी आणि साऊथ इंडियन पोळी चटणी पण करते मी, तर ते सॅम्पल पण आणले आणि म्हणजे हे पण आणले, विक्रीला पण आणले मी. आणि माझ्या मिस्टरांचं पण आम्ही दोघी म्हणून करतो, म्हणजे शेंगदाणा चिक्की वगैरे, शेंगदाणा लाडू, फ्रेश चिक्की, ड्रायफ्रूट लाडू तेही करतो. ते पण आणले सॅम्पल? ते नाही आणले मी, फ्रेश चिक्की आणायची ना, गेली असते ना. हां, ते आता नेक्स्ट टाइमला आणले. मी चिखलीकर पूर्ववरून आले. माझा व्यवसाय उन्हाळी वाळवण, दिवाळी फराळ आणि डिंकाचे लाडू वगैरे पण मी करते. तर कोणाला हवे असेल तर ग्रुप मधून आहे ना रिस्पॉन्स? हो आहे. आणि वेपर्सला पण म्हणजे रिस्पॉन्स चांगला आहे मला. छान. नमस्कार, माझं नाव राजेश करते. मी गंधर्वनगरी इथून आले. माझं पार्लर आहे, ब्युटिशियन आहे मी. मला 19 तारखेच्या ट्रिपबद्दल बोलायचं, 2 मिनिटं फक्त, जास्त वेळ नाही घेणार. 19 तारखेला आता मागच्या रविवारी आपली ट्रिप गेली होती संस्थेची. आम्ही 17 जणी गेलो होतो. खूप एन्जॉय केला आणि इथं आपली ओळख नसते. ज्या वेळेला मी 2 वर्षापूर्वी संस्थेचा फॉर्म भरलेला, मी मॅडमला इन्स्टाला फॉलो करून इथपर्यंत आले होते. माझी कोणाशीच ओळख नव्हती, पण आज एवढ्या मैत्रिणी झाले की इतकं छान वाटतंय, फॅमिलीसारखं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक वेगळा बॉन्ड तयार होतो प्रत्येकीबद्दल. कोणी वयाचे नसतात. आणि आम्ही त्या दिवशी ज्या लेडीज गेले होते सगळ्या 30 क्रॉस होतो, पण सगळ्या लहान मुलांसारखा तशी वावर केला. आणि मॅडम नेहमी बघते की मॅडमशी बोलायला भीती वाटायची, कारण ते एकदम स्ट्रिक्टली सतत म्हणजे ह्याच्यात लहान मुलांसारखा खूप एन्जॉय केला. सगळ्यात महत्त्वाचं एक आमच्यामध्ये सगळ्यात एजड होत्या, त्यांनी सगळ्यात खूप एन्जॉय केला. एक लेडीज तर 30 वर्षानंतर त्या अशा लेडीज सोबत गेल्या होत्या ट्रिपला. निघताना एवढ्या भाऊक झालेल्या, खूप रडल्या. आणि घरी गेल्यानंतर पण त्यांनी मेसेज केला की राजेश, आजचा दिवस मी विसरू शकणार नाही. मला या ग्रुपमध्ये आल्यापासून खूप सुंदर मैत्रिणी मिळाल्यात. बिझनेस तर होत असतो, पण त्याबद्दल मॅडम सोबत राहिल्याने जो कॉन्फिडन्स आणि शिकायला नवीन ओळखी, ते कोणत्याही जगाच्या आत्ताच्या ह्याच्यात विकत घेतली तरी मिळणार नाही, असं नॉलेज असतं. कालच्या ह्याच्यामध्ये काल आदित्य बिर्लाच्या इंद्रियाला आम्ही हळदी कुंकाला गेलो होतो. खूप मजा केली, खूप एन्जॉय केला. आणि मॅडमचं नेहमी नवीन नवीन रूपं बघायला मिळतात की शपथ की प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन शिकायला मिळतं. आणि मी खूप स्वतःला लकी समजते की मी थोडं इथं ऍडजस्ट करा, त्या खूप कोपऱ्यात गेलं. हां बस. नमस्कार, मी कल्याणी चौरळीतून आली. माझं स्वतःचं हेअर ऑइल आहे आणि ते माझ्या सोसायटीमध्ये आजूबाजूला मी जवळजवळ आता 500 माझ्या हेअर ऑइलच्या बॉटल्स विकल्या. त्यानंतर आता प्रत्यक्ष सगळ्यांना बिंदासपणे विकायला लागले की कोणाचाही मला निगेटिव्ह रिव्ह्यू आलेला नाही. मग आता सगळ्यांनी ट्राय करा. आणि सोबत आणलं ना? हो, छान. मीटिंग झाल्यावर काय सांगताय, हेअर ऑइल आणलेलं आहे बघा. इकडून या. हेअर ऑइल वापरतात त्यांचे केस बघा. आमच्या एवढे लांब असते, आम्ही बाजूला ठेवले. अरे बापरे, हे बघा हेअर ऑइलचं मार्केटिंग खूप छान, जबरदस्त. खूप छान. हे बघा किती छान आहे. जो व्यवसाय आपण करतो त्यांना वाटायचं माझे वाढले, मी काय सांगू दुसऱ्यांना. सोशल मीडियामुळे पण आता त्याला व्यवसायाचं सोडून आमचे जावई आहेत, त्यांचे इथं पूर्ण टक्कल पडलं होतं आणि त्यांनी सहज माझं पेन दिलं आणि त्यांना ऍक्च्युली केस आली. त्यांनी डॉक्टर पत्राचे 1-2 लाख रुपये खर्च करून ट्रीटमेंट केली होती, पण त्यांनी त्यांचे 2-4 महिन्यातच केस उडाले. आमच्या साहेबांना घ्यावं लागणार. त्यांनी डायरेक्ट टक्कलवर केस येतं सांगितलं. तर बघा, तुम्हाला मी नेहमी सांगते, आपण जेव्हा स्वतःची ओळख ब्युटिशियन जर करत असू आणि आपलं पेहराव जर तसा नसेल तर आपल्याला ब्युटिशियन किंवा मेकअप आर्टिस्ट आपण म्हणतो, तर आपला पेहराव तसा असला पाहिजे. आपण जो व्यवसाय करतो, समजा आता उदाहरण काय सांगाल, मी कोणतर फॅशन डिझायनर असेल
आणि त्यांचे कपडे जर नीटनेटके व्यवस्थित असेल, फिनिशिंगचे छान घातलेले, तर त्या क्षेत्रातला आपल्याला असावा त्या गोष्टी. तर या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत की त्यांचं एक लक पण असेल, दोन्हींचा मिलाप पण झाला असेल. या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत की त्यांचं एक लक पण असेल, दोन्हींचा मिलाप पण झाला असेल, ओरिजिनल पण असतील, पण त्या हेअर ऑइल विकतात आणि टाचेपर्यंत त्यांचे केस आहे. नक्कीच तुम्ही प्रयत्न करणार का मार्केटिंग यांचे आभार माना. सीमाताई उभे राहा. सीमाताईंनी त्यांना केस मोकळे करायला मध्ये माझं शॉप आहे. मी नऊवारी साड्या रेंटलनी देते, विकत पण देते. जवळजवळ मी आज 4 वर्षापासून सोशल मीडिया थ्रू माझं बिझनेस करते. महिन्याला कमीत कमी 50 ते 60 हजाराचा माझा बिझनेस असतो. आता नऊवारी साड्यांचे क्लासेस सुरू केले, प्लस रेंटल पण सुरू केलेले आहे. आणि लहान मुलींचे पैठणी, खणाचे वगैरे जे किड्स वेअरचे ट्रेंडिंग जे पॅटर्न्स आहेत ना, ते सगळे ट्रेंडिंग पॅटर्न्स मी तयार करून ऑनलाईन ऑफलाईन सगळं सेल आउट. कुठून आले तुम्ही? भोसरीमध्ये घिमधून आले. भोसरीमध्ये आपलं माझं शॉप आहे. काय नावाने? श्रद्धा बुटीक म्हणून. श्रद्धा. वा, छान. श्रद्धा बुटीक आणि शुभांगीताई एक दिवस मला वाटतंय भोसरी, इंद्रायणनगर सगळीकडे बॅनरच लागायला बसले SNDLच्या. कल्याणीने मला ऍक्च्युली 5-6 महिन्यापूर्वी सांगितलं, पण थोडं सिरियसली नव्हतं घेतलं. आणि मला वाटतं तुमचे ग्रो मोशनला वगैरे मी व्हिडिओ केले, पण कसं आपल्याला लक्षात नाही येत की बाबा मॅडम आपण फक्त आणि सोडून देतो तिथं थोडं तेवढं तेवढं मोटिवेशन भेटतं पण सोडून देतो. पण जेव्हा यांनी मला वाटतं लिंक पाठवली. माझं नाव सुवर्णा शेलार आणि मी येरोडेहून आले. तिकडं तर यूट्यूबला काही तुमचा व्हिडिओ बघितला आणि एक नंबर होता आणि खास करून म्हणजे स्वामींची कृपा सगळं माझ्या समोर आलं. धन्यवाद. दुसऱ्या पण तो चालू आहे बघा, त्यांना पण स्क्रॉल मध्ये व्हिडिओ आला तो. मी असंच म्हणजे विचार करत होते की स्वामींना असंच बोलत होते. मी जॉब करायची 2-3 महिने झाले मी सोडलाय आणि मी जॉब करता साईड म्हणून ज्वेलरी इमिटेशन हे करायचे. तर मी आता जॉब सोडलाय आणि आता 2 महिने घरीच आहे. आणि मी सारखी स्वामींना हेच बोलायची की मला असं काहीतरी मार्गदर्शन हवं आहे की ज्याकरून मी आता जो हा व्यवसाय साईड म्हणून करते तो मला आता असा स्टार्ट करायचा. म्हणून मला तुमचं आता ज्वेलरीचं आहे तुमचं इमिटेशन ज्वेलरी सोबत आणले. छान, धन्यवाद. मिळाली मला खूप वेळ. अरे बापरे. मी इंदोरीवरून आले. माझं नाव मीनल जगताप. माझं 25 वर्ष झाले पार्लरचा व्यवसाय होता. मी कस्टमरला त्यांच्या बजेटमध्ये सर्व्हिस देत असते. पण कोरोनापासून मी ऑनलाईन बऱ्यापैकी चालू केलं कारण माझे पण मसल्स दुखतात आता पार्लरच्या व्यवसायामुळे. तर मी आत्ता गेल्या वेळेस ग्रुपमध्ये शौर्य म्हणून त्याला भोला शंकरचं मी मेकअप केला त्याच्या बजेटमध्ये. त्यांनी 7 जणींकडे इन्क्वायरी केली होती. माझ्या मुलाचा केला. मुलाचा मी मेकअप केला. खूपच छान होतो मेकअप. हो, मी फोटो टाकले भोला शंकरचा. मग त्यांच्या बजेटमध्ये मी इंदोरीवरून येऊन केले आणि एकदम वेळेत आणि एकदम परफेक्ट. छोटा मुलगा आहे. याला व्यवसायाची क्रेज जे म्हणतो ना आपण, म्हणजे त्यांनी इंदोरी मावळामधून येऊन यांच्या मुलाचा भोसरीत मेकअप केला. भोले शंकरचा एक शंकराचा मेकअपचा फोटो टाकला होता बघा ग्रुपवर. या ताई येत्या आणि त्यांच्या ऑनलाईन साड्यांच्या डिझाईन पण रेट पण छान. साडी बजेटमध्ये येते. आज गुंजनताई साडी घालून आलेल्या ज्यांनी माझ्याकडे. गुंजनताई उभे राहा. साडी खूप छान पटोला. सोनाली कांबळे. मी येरोड्यावरून म्हणजे टिंगरानगर साईडला मी राहते एअरपोर्ट रोडला. आणि ज्या आता सुवर्णा ताई गेल्या त्यांच्या इथं आले आहे. माझं गेले 15 दिवस झाला इमिटेशन ज्वेलरीचं मी आता बिझनेस स्टार्ट केला आहे. चांगला रिस्पॉन्स आहे. पण मी अजून ग्रुपमध्ये ॲड नाही किंवा फॉर्म नाही भरलेला. पण मी इतकी सोशलाइज नाही होत कुणाशी. पण त्याला असं वाटते की अरे बाबा खूप साऱ्या मैत्रिणी आणि ताईंचं पण मार्गदर्शन खूप आवश्यक आहे. आणि खरंच खूप छान. आज साक्षीताईंचा मला फोन आला होता की यायचं की काही माझं नियोजन नव्हतं. माझी तब्येतच ठीक नव्हती. पण अचानक म्हटलं ताईंना आता 1 महिन्याने भेटायचं. तर नाही माझं म्हटलं जायला पाहिजे. तर मी तिकडनं किती 1:15ला निघाली तरी पण इथे पोहोचली 2ला. म्हणजे स्वामींनी आणलं मला. ताईंना भेटायची खूप इच्छा होती कारण की आपण पूर्ण 1 महिना चार्जिंग राहतो. आणि मी विचार केला मग पुन्हा कधी भेटणार ताईंना. ताई पण खूप बिझी शेड्यूल्स असतात. मग मी त्यांना म्हणलं मी येणार नाही ताई माझी तब्येत ठीक नाही. तर साक्षीताई भेटून झालं ना. तर मी म्हटलं मी नाही येणार. पण म्हटलं म्हणजे मनात इच्छा असेल ना तर आपण इथे येऊ शकतो. आणि मी संजीवनी ज्ञानेश्वर बांगर. आपला कृपा सिंधू फॅशन हाऊस बिझनेस आहे. आपण होलसेल साडी मॅन्युफॅक्चर टू ग्राहक हा रेट देतो. आणि आपल्याकडे 1 ग्रॅम ज्वेलरी आणि मॅट फिनिशिंगचे ज्वेलरी असतात. धन्यवाद. किमती वेळ नको घ्यायला. खूप दुसरी मीटिंग आहे का तिसरी? दुसरी. माझा स्वतःचा मी
होम बेकर आहे, म्हणजे घरातनं केकचा व्यवसाय करते आणि संस्थेत गेल्या 3 वर्षापासून 3रं वर्ष माझं चालू आहे. आणि ताईंचा मला कंटिन्युअस सपोर्ट आहे बिझनेससाठी, कारण त्यांनी आधी माउथ पब्लिसिटी केली आणि त्यामुळे मग हळूहळू लेडीजचा विश्वास बसला की हा केक चांगले करते. त्याच्यातच त्यांनी मग संस्थेत त्यांच्या मेघना प्लास्टर जी कंपनी आहे इंद्रायणी नगरमध्ये त्याच्यासोबत टायअप केला. वर्षभराचे जे एम्प्लॉई बर्थडे होतात त्याचे पूर्ण केक ताईंनी माझ्यासोबत टायअप केलेले आहेत. म्हणजे वर्षभराचे केक माझ्याकडे कंपनीला जातात, तर महिन्याचे 6 ते 7 केक असतात ते कंपनीतून ऑर्डर येतात. त्यानंतर आणि आणखी एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी ताईंनी कारकिर्दी केली. 2 वर्ष ग्रुप मॉनिटर करते, म्हणजे कोण कधी ॲड टाकते चुकीच्या वेळी. सोशल मीडिया संघटक आहे. सोशल मीडिया संघटक म्हणून मला त्यांनी आपल्या ग्रुपचं जबाबदारी दिली. राणीताई जे आहेत ते ताईंच्या पूर्ण म्हणजे असिस्टंट आहे, त्या फॉर्म बनवून वगैरे सगळं ताईंचं बघतात. पण ग्रुप कधी चालू करायचा, बंद करायचा, कोण कधी ॲड टाकत आहे, कुठलं एखादं काही फेसबुकला किंवा इकडे टाकत असेल ती ताईंनी रिस्पॉन्सिबिलिटी दिली. सांगेल की जेव्हा पण असं काही ॲक्टिव्हिटीज असेल, काल पण आम्ही खूप एन्जॉय केलं. म्हणजे आम्हाला वाटलं आम्ही जाणार फक्त ज्वेलरी घालणार, फोटोशूट होणार, पण लिटरली मी धिंगाणा घातला तिथे जाऊन. तेवढं सुद्धा सोनलने सोनं किती घातलं? नाही, सोनलने सोनं नाही घातलं कारण लेट झालं होतं ॲक्च्युली. पण राजश्री गागरेंमुळे तिथे पण खूप प्रसिद्धी मिळाली. सगळ्यांनी खूप आमचं कौतुक केलं, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि खरं सांगेल की आपल्याला एक म्हणजे एनर्जीचा स्रोत मिळालेला आहे जो आपल्याला भरभरून देतो. तुम्हाला जितकं घेता येईल ना, मी नेहमी म्हणते जितकं घेता येईल ना तितकं घ्या, कारण त्या कधीच थांबत नाही आणि कधी त्यांच्याकडे नाही हा शब्द नाहीच आहे त्यांच्या डिक्शनरीमध्ये. त्यामुळे जास्तीत जास्त सांगेल आणि सोनल सांगायला आवर्जून की सोशल मीडिया संघटक पद दिलं की त्यांना ग्रुपसाठी सदस्यांसाठी काम करायचं इथे या संगीताताई. आणि मग अशी आपला जे विषय चालला उद्योजकाचा आहे का घेणाऱ्याचा आहे का, तर संगीताताईंच्या मुलीचं सलून व्हेनेसा म्हणून आहे स्पाईन रोडला. ऑफर वगैरे छान देतात. तिचं लॅक्मेमध्ये झालंय साक्षीचं, खूप छान ग्रुपमध्ये ती ऑफर वगैरे देते. आम्ही पण सर्व्हिस घेतो. पण त्या आपण म्हणतो गाववाल्या, त्यांचं वाकीला गाव आहे लांडे, संगीता लांडे आडनाव आहे त्यांचं. कधीच गाववाल्यांचा रुबाब नाही, नेहमी मदत. आणि त्यांचे मिस्टर नेहमी सांगतात, जसं सोनलचे मिस्टर की ताई सगळ्यांसाठी करताय, तुम्ही ताईंबरोबर जात जा, म्हणजे तुम्ही कामं बाजूला ठेवून जात जा. आणि त्यांचं एक वाक्य आहे त्यांच्या साहेबांचं, म्हणजे त्यांनी बिंदूचा सिंधू केला, तुम्ही बिंदू म्हणून तरी त्यांच्यावर आलं लक्षात सगळ्यांना. बिंदूची सिंधू केली ताईंनी, तुम्ही बिंदू म्हणून त्यांच्या बरोबर जात जा. तर असे बरेच जणींचे मिस्टर आहे की आता स्मिताताई पण मिस्टरांनी त्यांचे व्हिडिओ पाहिले. आज ते ॲब्रॉडला बाहेर असतात, इटलीच्या कंपनीत आहे, त्यांची लाईफस्टाईल चांगली आहे. ते नेहमी आवर्जून व्हिडिओ पाहून स्मिताताईंना सांगतात का तू जा. त्यांना पण आपण सगळ्यांना सांगतो, मॅडम पण सांगतात की आपल्या जवळच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या सर्वांना सदस्य म्हणून आपलं जॉईन करा. त्याच्याने काय होणार आहे, एक तर तुम्हाला सोबत यायला मीटिंगला एक मदत होणार आहे, तिलाही असा छान प्लॅटफॉर्म भेटणार आहे. तुमचा व्यवसाय जसा वाढला आहे तसाच तिचाही व्यवसाय वाढल्यामुळे ती तुमचं कौतुक करणार आहे. तुमचं कौतुक झालं की ऑब्व्हियसली तुमच्या व्यवसायाचंही कौतुक होणार आहे तिथं. त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी, जसं मॅम म्हणतात दिव्याला दिवा लावल्यामुळे पहिल्या मेणबत्तीचं काहीच हे होत नाही, तसं आपल्या इतर मैत्रिणींना, जसं शुभांगीताईंचं काही न स्वार्थ हे करतात, त्या सर्वांना सांगत असतात. त्यांनी 10 जणींना सांगितलं, त्याच्यातल्या 8 जणी तरी आल्या असतील. तसं तुम्ही सर्वांनी प्रयत्न करा. पुढच्या मीटिंगपर्यंत शुभांगीताई सारख्या अजून 4-5 जणी तयार झाल्या पाहिजे की हा मी या ताईंच्या रेफरन्सने आले, मी ह्या ताईंच्या रेफरन्सने आले. सर्वजण करणार का एवढं? मी माझी पहिलीच मीटिंग आहे. पहिलीच मीटिंग आहे. तुमच्या झाल्यानंतर तुम्ही मीटिंगला या वगैरे मला बोलला होता, त्यावेळेस काही योग नाही आला. पण आत्ता मी या सगळ्यांचं बोलणं ऐकल्यानंतर मला असं वाटतं की ज्या काही माझ्या मैत्रिणी ज्या ओळखीच्या आहेत की ज्या उद्योग करतात, त्यांना सगळ्यांना हा प्लॅटफॉर्म मिळवून द्यावा की त्यांना जे काही ते व्यवसाय करताय त्याच्यासाठी त्यांना मदत मिळावी. म्हणजे तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात करताय, माझा छोटासा खारीचा वाटा त्याच्यातूनच होणार मोठं काम. जसं की आपण जानेवारी महिन्यामध्ये भोसरी आयकॉन हा कार्यक्रम करणार होतो, काही कारणास्तव तो पुढे ढकलण्यात आला. आता मार्च महिन्यामध्ये भोसरी आयकॉन हा आपण कार्यक्रम करणार आहे आणि मार्चमध्ये महिला दिन पण येतो. ते दोन्ही कार्यक्रम एकत्र करणार आहेत. ज्या कुणा सदस्यांना भोसरी आयकॉनमध्ये फॅशन शोमध्ये भाग घ्यायचा असेल त्या सदस्यांनी मला पर्सनली आपल्या मेसेज करा की स्पेशली टाका की भोसरी आयकॉनसाठी हे करायचं आहे. आणि आपल्या महिला दिनाला डान्स असतो, फॅशन शो असतो, त्याच्यासाठी कुणाला नावं हे कारणास्तव तो पुढे ढकलण्यात आला. आता मार्च महिन्यामध्ये भोसरी आयकॉन हा आपण कार्यक्रम करणार आहे आणि मार्चमध्ये महिला दिन पण येतो. ते दोन्ही कार्यक्रम एकत्र करणार आहेत. ज्या कुणा सदस्यांना
भोसरी आयकॉनमध्ये फॅशन शोमध्ये भाग घ्यायचा असेल त्या सदस्यांनी मला पर्सनली आपल्या मेसेज करा की स्पेशली टाका की भोसरी आयकॉनसाठी हे करायचं आहे आणि आपल्या महिला दिनाला डान्स असतो, फॅशन शो असतो, त्याच्यासाठी कुणाला नावं द्यायची असतील तर सोनलताईंकडे किंवा संगीताताईंकडे नावं द्या. फेब्रुवारीतच तयारी. हो, फेब्रुवारी जेवढ्या लवकर तयारी करू आपण तेवढा व्यवस्थित तयारी होईल. आणि महिलांचं कसं होतं शेवट जेव्हा येतो ना तेव्हा मग सगळ्यांना असं वाटतं की मी फॅशन शो मध्ये आलो पाहिजे, मी डान्समध्ये आलो पाहिजे. काय होतं आमचे सगळे लिंक तुटतात, प्रॅक्टिस नाही होत आणि सगळ्या गोष्टींचा मग ऍडजस्टमेंट करायला प्रॉब्लेम येतो. जे ऑर्गनाईज करतात त्यांना खूप प्रॉब्लेम येतो आणि सगळ्यांना हौस असते की आम्ही केलं पाहिजे. थोडंसं ऍडजस्टमेंट केलं तर सर्वांना तिथं जो चान्स भेटणार आहे आणि मोठा प्लॅटफॉर्म भेटतो. त्याच्यामुळे एक स्टेज डेअरिंग वाढते. कोणी न स्टेजवरती आलेल्या लेडीज